नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 याचा पेपर या ठिकाणी डिस्कस करत आहोत. आपला पेपर GS4. तर सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची खालीलपैकी 2 मुख्य कार्य कोणती? तर प्रश्न आपण वाचूया. सदस्य देशांच्या विनिमय दराचे नियंत्रण करणे, सदस्य देशांच्या विनिमय दराचे नियंत्रण करणे, नंतर सदस्य देशांना परकीय चलन अपुरे पडत असल्यास आंतरराष्ट्रीय रोखता उपलब्ध करून देणे, नंतर अविकसित सदस्य देशांना पायाभूत विकासासाठी मदत करणे आणि सदस्य राष्ट्रामधील भाववाढ ही प्रत्यक्षपणे नियंत्रित ठेवणे. आता तुम्ही जर आपल्याला विचार कशाचा करायचा आहे तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात IMF वर प्रश्न विचारला आहे आणि बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं कशामध्ये, तर वर्ल्ड बँक आणि IMFच्या कार्यामध्ये, राईट. तर जसं की मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो की IMFचं जे काम आहे आणि वर्ल्ड बँकचे काम आहे हे भले एकमेकांना पॅरल असेल पण दोघांचे काम वेगळे आहेत, राईट. त्याच्यामुळे तुम्ही इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन जर याच्यामध्ये जर गेला आणि या ठिकाणी जर ऑल ऑफ द अबव्ह आन्सर कदाचित असलं असतं तर तुम्ही बऱ्यापैकी या ठिकाणी चुकला असता, राईट. त्याच्यामुळे प्रश्न नीट वाचायचा, दोघांचे कार्य वेगळेच लक्षात ठेवा. तुम्हाला जो ट्रॅप आहे मी तुम्हाला तो ट्रॅप सांगतोय आणि मग तुम्हाला IMFचे जे कार्य आहेत त्यानुसार तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, सदस्य देशांच्या विनिमय दराचे नियंत्रण करणे आहे का बरोबर? तर येस, बरोबर आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की IMFचं हे कामच आहे की जे एक्सचेंज रेट असतो, राईट. तर एक्सचेंज रेट रेग्युलेट करायचं काम कोण करतंय, त्याला मेंटेन करायचं काम कोण करतंय आंतरराष्ट्रीय लेवलला, तर IMF करत असतं. त्याच्यानंतर जे त्यांचे मेंबर कंट्रीज आहेत, IMFचे मेंबर कंट्रीज अर्थात सदस्य देश, त्यांना ज्यावेळेस परकीय चलन अपुरं पडतं म्हणजे काय फॉरेन एक्सचेंज त्यांना अपुरं पडतं, फॉरेक्स आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणूया, त्यावेळेस ते काय करतात, त्यांना ते लिक्विडिटी प्रोव्हाइड करून देतात. इंटरनॅशनल म्हणतो ना आपण, लिक्विडिटी प्रोव्हाइड करायचं काम करत असतं कोण, IMF. आता हे कधी होतं शक्यतो, ज्यावेळेस त्या कंट्रीचं फॉरेक्स संपत आलेलं असतं. जशी कंडिशन आपल्याला माहिती आहे की सध्या लेटेस्टमध्ये श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल यांच्या बाबतीत झाली होती आणि भारताच्या बाबतीत झाली होती 1991ला, राईट. तर अशा सदस्य राष्ट्रांना अल्प कालावधीचं कर्ज द्यायचं काम कोण करत असतं, तर IMF करत असतं. आता पुढचा ऑप्शन तुम्ही नीट पहा की अविकसित देशांना पायाभूत सुविधेसाठी मदत करणे. तर हे जे मित्रांनो फंक्शन कोणाचं आहे, फंक्शन आहे वर्ल्ड बँकचं, अर्थात जी जागतिक बँक आहे तिचं हे कार्य आहे, राईट. त्याच्यामुळे हे ऑप्शन तुमचा रॉंग आहे. आणि सदस्य राष्ट्रामधील भाववाढ प्रत्यक्षपणात नियंत्रण ठेवणे. आता प्रत्यक्षपणात नाही तरी अप्रत्यक्षपणात म्हणू शकतो आपण. प्रत्यक्षपणे कुठलाच IMF किंवा वर्ल्ड बँक कुठलीही संस्था हे प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत शक्यतो नसते, कारण का प्रत्येक कंट्रीची एक सॉव्हर्निटी असते. तर सॉव्हर्निटी तुम्हाला माहिती असेल, सॉव्हर्निटी म्हणजे काय, तर त्या कंट्रीची सार्वभौमिकता, राईट, सॉव्हर्निटी असते. आणि ह्या गोष्टीमुळे कुठलीच आंतरराष्ट्रीय संस्था ही कुठल्याही इतर देशामध्ये डायरेक्टली शक्यतो इंटरफेअर करत नाही, इनडायरेक्टली करते. त्याच्यामुळे हा ऑप्शन देखील या ठिकाणी रॉंग जातो आणि त्याच्यामुळे फक्त तुमचं ए आणि बी आन्सर येतं. आता हे ओव्हरऑल पाहण्यापूर्वी तुम्हाला मी काय करतो, थोडंसं ओव्हरऑल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण थोडक्यात वरवर एक्झामच्या अँगलने माहिती पाहूया. तसंच आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर IMF सगळ्यांना माहिती आहे की IMF जे आहे हिचं आपण पार्श्वभूमी पाहिली तर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जगाची जी आर्थिक हानी घडून आलेली होती त्यातल्या युरोपची, तर ती पूर्ण करण्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी बसली होती. कुठं बसली होती, तर सगळ्यांना माहिती की ब्रेटन वूड या ठिकाणी कॉन्फरन्स झाली आणि त्याच ब्रेटन वूड ह्या नावावरनं यांना नाव पडले ब्रेटन वूड ट्विन्स. कोणाला, IMF आणि वर्ल्ड बँक यांना आपण ब्रेटन वूड ट्विन्स असं म्हणतो, राईट. आणि एक महत्त्वाची अट म्हणजे काय, तर जे सदस्य म्हणजे ज्या कंट्री ह्या IBRDचे सदस्य असतात ते IMFचे देखील सदस्य होतात, राईट. त्याच्यामुळे हे अट तुम्हाला माहीत पाहिजे. जर तुम्हाला IMFचे सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही IBRDचे सदस्य पाहिजे. आणि एकूण सध्या सदस्य किती आहेत, तर IMFचे 190 सदस्य आहेत, बरोबर. लेटेस्ट जर सदस्य विचारला तर तो झाला होता 2020 साली अँडोरा नावाचा, ठीक आहे. अँडोरा नावाचा कंट्री हा त्या ठिकाणी सदस्य झालेला होता आणि याचा हेडक्वार्टर कुठे आहे, तर वॉशिंग्टन. ह्याचे अध्यक्षपद लक्षात ठेवा, अध्यक्षपद जे असतात ना मोस्टली युरोपियन युनियनकडे असतं. हे म्हणजे हे आता कुठून लिहून नाही ठेवलेलं, पण एक प्रकारची परंपरा आहे, कन्व्हेन्शन आहे. परंपरा त्यांच्यामध्ये ठरली की वर्ल्ड बँक जे असेल, वर्ल्ड बँकचे सदस्य ते कोणाकडे असेल, तर अमेरिकेकडे असेल, USA कडे असेल, म्हणजे अमेरिकेचा माणूस असतो. आणि IMFचे जे सदस्यत्व असतं
ते युरोपियन युनियनमधल्या एखाद्या कंट्रीचा असतो, असं त्यांच्यामध्ये कन्व्हेन्शन ठरलेलं आहे. अलिखित नियम आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्याचे फंक्शन जर आपण विचारलं IMFचं, तर बघा तुम्हाला सांगितलं की आंतरराष्ट्रीय सहकार्य, नंतर एक्सचेंज रेट जो की तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसलाय, नंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराची संतुलित वाढ, नंतर व्यवहार तोल असंतुलन म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट वगैरे, क्रायसिस ज्या ठिकाणी आलेला असेल त्या ठिकाणी इंटरव्हेन करायचं काम करतं, आणि चलनाच्या विनिमय दरावरील नियंत्रण सैल करण्यात प्रोत्साहन देणे. असे भरपूर कार्य आहे त्यांचे. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक कार्य असतील, ॲडवायझरी कार्य असतील, रेग्युलेटरी कार्य असतील, असे भरपूर कार्य आलेले आपण लेक्चरमध्ये पाहिलेत. तर आपलं हे होतं तुमचं ओव्हरऑल IMFची पार्श्वभूमी आणि त्याचे कार्य. तर आपण हा झाला पहिला प्रश्न, याचा आन्सर आहे तुमचा ए आणि बी. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा विचारलाय की मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे. ठीक आहे. आणि मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुय्यम कार्य आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला, आता हा प्रश्न कॉमन सेन्स आहे बघा. म्हणजे मी थोडक्यात सांगेल की तुम्हाला प्रश्नामध्ये या ठिकाणी म्हटलं की तर प्राथमिक कार्य म्हणताय, या ठिकाणी दुय्यम कार्य म्हणताय. आता लक्षात ठेवा, एक कार्य एकतर प्राथमिक असेल किंवा दुय्यम असेल, दोन्ही होणार नाही. राईट. एवढं जर तुम्हाला कॉमन सेन्स असेल तर तुमचं ए आणि बी दोन्ही बरोबर येणार नाही. लक्षात, तुम्ही पहिल्याला लगेच एलिमेंट करू शकता. राईट. आणि हे शक्यतो आपण नन ऑफ द अबोला शक्यतो घेत नाही, त्याच्यामुळं हा देखील ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो. आता तुम्हाला कन्फ्युजन व्हायला पाहिजे फक्त ए आणि बी मध्ये. मग तुम्हाला बघा, मी आपण ऑप्शनचे किती जवळ घेऊन जातोय. तुम्हाला 50-50% आपण आणून देतोय. तुम्हाला ए आणि बी पैकी निवडायचं आहे. आणि तुम्ही जर प्रॉपर फंक्शन्स ऑफ मनी अर्थात पैशाचे कार्य हे आपण टॉपिक सगळ्यांनी स्टडी केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर प्रॉपर लक्ष देऊन ऐकलं असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे. आता पैशाचे इतर कार्य कुठले, तर तुम्हाला सरळ मी चार्ट दाखवतो. मी तुम्हाला कसं एक पिक्टरल मेमरी तयार होईल आणि ते पिक्टरल मेमरी खूप एक्झाममध्ये काम करेल बघा. राईट. तुम्हाला मी एकदम प्रॉपर चार्ट दिला होता, तर त्या अँगलने सगळ्यांनी आपण स्टडी करूया. तर बघा, आपला जो पैसा आणि चलनवाढचा चॅप्टर होता, त्याच्यामध्ये तुम्हाला मी पैशाचे कार्य सांगितले होते. तर पैशाचे कार्य कुठले, तर दोन प्रकारे कार्य आपण डिवाइड करू शकतो. एक आहे प्राचार्य किनले यांनी पैशाचं वर्गीकरण केलं होतं 3 कार्यामध्ये. एक आहे तुमचं प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि तिसरं आहे आकस्मिक कार्य, तर त्याला आपण कंटिंजन्सी फंक्शन म्हणूया. आता त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य कुठले, तर विनिमयाचे साधन हे कार्य आहे आणि हिशोबाचे एकक. तुम्हाला माहिती ट्रिक देखील मी सांगितलं असं आहे कदाचित. तर वही असं काहीतरी मी ट्रिक सांगितली होती बघा तुम्हाला. तर म्हणजे विनिमयाचे साधन आणि ही म्हणजे काय, हिशोबाचे एकक. राईट. आणि तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर प्रश्नामध्ये बघा, तर मूल्यमापनाचे साधन, बरोबर. तर मूल्यमापनाचे साधन आहे का, राईट. तर या ठिकाणी बघा, एक सेकंद. हां. आता तुम्हाला दुय्यम कार्य पण माहीत पाहिजेत. तर मूल्यमापनमध्ये का मूल्यसंचयन आहे का? मूल्यसंचयन तुम्हाला त्यांनी सेकंड कार्य दिलंय, सेकंडरी कार्य दिलंय. नंतर डिफर्ड पेमेंट हे सेकंडरी कार्य आहे आणि मूल्य हस्तांतरण सेकंडरी कार्य आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठंच मूल्यमापन येत नाही. तुमचं येतं कुठं, तर मेजर ऑफ व्हॅल्यू लक्षात ठेवा. अर्थात हिशोबाचे एकक किंवा तर तुमचं मूल्यमापनाचे कार्य आपण त्याला म्हणू शकतो. राईट. तर अशा प्रकारे तुमचं हे जे आहे कार्य मूल्यमापनाचे साधन हे प्राथमिक कार्य, हे दुय्यम कार्य नाही. आता आपण चार्ट तुम्ही जर पाहिला असेल तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे त्याचा फक्त ए बरोबर आन्सर येते. ठीक आहे. सिंपल प्रश्न होता, फक्त तुम्हाला ते कार्य माहीत पाहिजे. प्राथमिक कुठले, दुय्यम कुठले, कंटिंजंट कुठले. कंटिंजन्सीमध्ये पण लक्षात ठेवायला येते, जसं की बेसिस ऑफ क्रेडिट. राईट. त्याच्यानंतर ऑप्शन बिरर, लिक्विडिटी टू वेल्थ आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. तसंच त्यांनी मागच्या वर्षी 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता पॉल इन्झिंगचा. तर पॉल इन्झिंगचे फंक्शन दोन सांगितले होते त्यांनी, कुठले, तर स्टॅटिक आणि डायनेमिक असे दोन फंक्शन त्यांनी सांगितलेले होते. हा प्रश्न 2023 मध्ये विचारलेला होता. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की प्रश्न फंक्शन्स ऑफ मनीवर विचारले जातात. राईट. तर पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया, तो म्हणजे चलन वाढीतील अंतर या संज्ञेचा इटकन चलनवाढीतील अंतर या संज्ञेचा केन्सच्या मते खालीलपैकी कोणता अर्थ आहे. आता इन्फ्लेशनरी गॅप ही नेमकी काय भानगड आहे. ठीक आहे. तर बघा, ऑप्शनमध्ये खर्च आणि भविष्यकाळातील उत्पादन यांच्यामधील अंतर, नंतर अपेक्षित खर्च आणि उपलब्ध उत्पादन यांच्यामधील अंतर, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा याच्यामधील अंतर आणि एकूण मागणी आणि उपलब्ध उत्पादन याच्यामधील अंतर. तो ऑप्शन पाहून कदाचित तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं की नेमका गॅप आहे, कारण सगळीकडेच गॅप म्हटलं बघा, एक्सपेंडिचर आणि फ्युचर आउटपुट.
तर इन्फ्लेशन आपल्याला सगळ्यांना माहिती, इन्फ्लेशन म्हणजे काय, थोडक्यात आपण चलनवाढ म्हणतो. चलनवाढ होते म्हणजे नेमकं काय होतं, तर तुमच्या पैशाची जी व्हॅल्यू आहे ती काय होते, कमी होते. व्हॅल्यू ऑफ मनी डिक्रीजेस, राईट. म्हणजे सिम्पल तुम्हाला सांगतो, समजा पहिली एखादी वस्तू 10 रुपयाला भेटायची, ती वस्तू पुढे जाऊन काय होते, ती तिची किंमत वाढून 100 रुपये होऊ शकते, राईट. हां, आता याला बरेचसे काही टर्म्स अँड कंडिशन असतात, लक्षात घ्या. त्या टर्म्स अँड कंडिशन आपल्याला ठिकाणी बघत नाही. बस मी तुम्हाला एक नॉर्मल सिंपल भाषेमध्ये सांगतोय, की समजा पहिली एखादी वस्तू 10ला भेटायची, आता ती 100ला भेटते. म्हणजे काय, थोडक्यात चलनवाढ झाली, महागाई झाली, राईट. हां, दरवेळेस चलनवाढ झाली म्हणजेच महागाई होईल असं पण नाही बरं का. मी तुम्हाला म्हटलं की याला खूप काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, पण नॉर्मल कंडिशनमध्ये चलनवाढ झाली की शक्यतो महागाई होतेच, राईट. कारण का पैशाचं मूल्य कमी होतं म्हणून ते महागाई होत असतं, लक्षात ठेवा, राईट. तर हे तुम्ही लक्षात असू द्या, या बेसिक कन्सेप्ट. ह्यासाठी आपण चलनवाढीच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये स्टडी केलंय. तर आपण थोडंसं याच्या संदर्भात काही आपल्याला कंटेंट आहे का तो आपण थोडंसं चेक करूया. तर बघा, चलनवाढीचा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी पाहिल्यात, की पैशाचा पुरवठा वाढला की काय होतं, भाव वाढत त्याच्यावर पैशाचं मूल्य कमी होते. ह्यासाठी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि चलनवाढीचे प्रकार आहेत. आता तुम्हाला त्यांनी इन्फ्लेशनरी गॅप विचारलेलं होतं, राईट. तर इन्फ्लेशनरी गॅप लक्षात ठेवा. नेमकं एक सेकंड, मी प्रश्नाकडे येतो. हां, तर हे नेमकी काय कन्सेप्ट आहे, ज्यावेळेस तुमचं एखादा आपण खर्च एक्सपेक्ट करतो, राईट, अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर. मित्रांनो, थोडीशी किचकट कन्सेप्ट तुम्हाला सिंपल भाषेमध्ये समजावून सांगतो, ठीक आहे. हे बघा, ब्लँक पेजवर आपण सांगूया. तर आपल्याला जे एम केन्स माहिती आहे. जे एम केन्सचं म्हणणं काय होतं बघा, ठीक आहे. त्याचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेस एखाद्या कंट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट एकदम फुल होऊन जाते, म्हणजे काय, त्या कंट्रीने सगळे रिसोर्सेस प्रॉपरली वापरलेत आणि त्यांनी एकदम प्रोडक्शन मॅक्झिमम करून ठेवलं, म्हणजे त्यांच्या पोटेन्शियलपेक्षा, ठीक आहे. पोटेन्शियल एवढं त्यांनी अचीव केले, समजा त्यांचं पोटेन्शियल एवढं, तर त्या पीक लेवलला ते पोचलेत, ठीक आहे. पण झालं कसं माहिती आहे का, की मार्केटमध्ये डिमांड खूप जास्त झाली, लक्षात ठेवा. डिमांड खूप वाढली. म्हणजे असं समजा, डिमांड 100ची आहे पण प्रोडक्शन होतं की तिचं 75चं. म्हणजे हा गॅप क्रिएट झाला ना ठिकाणी, हा 25चा गॅप क्रिएट झाला. आता गॅप क्रिएट झाल्यामुळे काय होतं, डिमांड आहे किती 100ची, पण हे म्हणजे प्रोडक्शन त्यांना किती देऊ शकतं, मॅक्झिमम 75 देऊ शकतो. म्हणजे राहिलेल्या 25साठी महागाई वाढणार ना. म्हणजे ओव्हरऑल विचार करा. आपण साधं एक्झाम्पल घेतलं, तर कोविडच्या काळामध्ये काय झालं, की एखादं इंजेक्शन, जे इंजेक्शन 1000-2000ला भेटायचं, ते इंजेक्शन 50,000वर गेलं. लोकांनी काही ठिकाणी लाख लाख रुपये भरले. म्हणजे त्याकडे एवढं म्हणतो ना आपण, की ते क्रिएशन झालं. आता तुम्हाला मी जस्ट अनालॉगी सांगतोय, हे एक्झाम्पल त्याचा नाही, पण जसं एक एक्झाम्पल देऊन सांगतोय, की असं का झालं, की त्या वस्तूचं प्रोडक्शन कमी असल्यामुळं, एक्झाम्पल, राईट. त्या वस्तूचं प्रोडक्शन होतं किती, एक्झाम्पल आपण इथं पकडलं की होतं 75, पण लोकांची डिमांड किती, 100 लोकांची डिमांड आहे, राईट. म्हणजे आपण वस्तू तयार करतो 75 फक्त, पण 100 लोक त्या ठिकाणी डिमांड करतायत, म्हणजे हा गॅप क्रिएट झाला. आणि तोच केन्सने त्याच्या भाषेमध्ये सांगितला होता. आणि तोच प्रश्न या ठिकाणी विचारलाय, म्हणजे काय, तर गॅप बिटवीन अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर आणि अवेलेबल आउटपुट. तुमचं आउटपुट किती आहे, 75च आहे, पण तुमचं अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर किती आहे, हे तुमच्या आउटपुटपेक्षा जास्त आहे, राईट. आणि त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी तो गॅप क्रिएट होतो, तो फुलफिल करता येत नाही, कारण तुमचं ऑलरेडी एम्प्लॉयमेंट फुल झालं, तुम्ही याच्यावर एम्प्लॉयमेंट वाढूच नाही शकत, राईट. आणि तुमचं एम्प्लॉयमेंट फुल असून देखील तुमचं प्रोडक्शन जेवढं पाहिजे तेवढंच आहे, म्हणजे जेवढं पोटेन्शियल आहे तुमचं तेवढंच आहे, त्याच्यावर जात नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, डिमांड जास्त वाढल्यामुळे त्या ठिकाणी इन्फ्लेशनरी गॅप क्रिएट होतो. आई तुम्हाला एक गोष्ट कन्सेप्ट लक्षात आली नसेल, मी तुम्हाला विथ एक्झाम्पल देऊन सांगितलंय. तर याचा आन्सर काय, तर गॅप बिटवीन अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर अँड अवेलेबल आउटपुट. हा थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, म्हणून मी तुम्हाला थोडंसं हे बाकीच्या गोष्टी रेफर करून सांगितल्या. तर असा प्रश्न आला तर शक्यतो कन्सेप्च्युअली तुम्हाला विचार करून आन्सर करावं लागेल, याचं डायरेक्ट आन्सर येणं थोडंसं मुश्किल आहे, लक्षात ठेवा. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, की लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांच्या संदर्भात कुठले विधान योग्य नाही असं त्यांनी विचारले, राईट. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे, राईट. 3 टप्पे, 4 टप्पे, 5 टप्पे, जे काय असेल ते.
तर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की उच्च जन्मदर हे उच्च मृत्यूदरांशी जुळले जातात, राईट. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी होतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतात. आणि पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर असे कमी असतो. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण टप्पे जे पाहतो तर सगळ्यात पहिला जो टप्पा असतो त्याच्यामध्ये दोन्ही दर कसे असतात एकदम हाय असतात, बरोबर का, दोन्ही हाय. म्हणजे समजा इथं जर मी पकडलं, समजा हा बर्थ रेट आहे आणि इथं तुमचा डेथ रेट आहे, तर दोन्ही हाय आहेत, राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमची पॉप्युलेशन म्हणावं तेवढी वाढत नाही, कारण जेवढे पैदा झाले तेवढेच मृत्यू झाले. त्याच्यामुळे मृत्यूदर देखील तेवढंच असल्यामुळे पॉप्युलेशन म्हणावी तेवढी वाढत नाही. पण सेकंड स्टेजमध्ये बघा, दुसरा टप्पा जो असतो ना मित्रांनो, त्या ठिकाणी जन्मदर असतात असे तो हायच असतो, म्हणजे वरचा जो आहे ना तोच कॅरी फॉरवर्ड होतो. पण मृत्यूदर तुमचा कम्पॅरेटिव्हली लो होतो. कारण का, तर तुमच्या आरोग्याच्या वगैरे सुविधा असतात ना, त्या चांगल्या आलेल्या असतात, राहणीमान सुधारलेलं असतं. त्याच्यामुळे हा जो गॅप क्रिएट होतो, याच्यामुळे या ठिकाणी काय होतं, तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन देखील होऊ शकतं, राईट. तर मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी देतो पुस्तकातनं, जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज येईल. ऑलरेडी आपण हे लेक्चरमध्ये घेतलंय, तर एक थोडंसं एक तुम्हाला कंटेक्स्ट दाखवण्यासाठी की आपण नेमकं काय शिकत आहोत हे तुम्हाला, ज्यांनी हे लेक्चर चांगले केलेले असतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या असतीलच, मी काय म्हणायचे मला ते. तर बघा, आपल्याला हे सगळे आपण टप्पे वेगवेगळे पाहिले होते, राईट. तर पहिला कसं तुमचा हाय स्टेशनरीवाला टप्पा होता, आणि या ठिकाणी कसं होतं, जन्मदर पहिल्या टप्प्यामध्ये जास्त होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये पण बऱ्यापैकी तो जास्तच आहे, ठिकाणी तो स्थिर म्हटलंय, पण तो बऱ्यापैकी ते जास्तच आहे, राईट. तो जास्तच आहे. आणि पण तुमचा मृत्यू जर लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यात तो जास्तच होता, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये घट झाली होती. आणि मग तुम्हाला हाच प्रश्न त्यांनी विचारलाय की पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं काय असतं, तर दोन्ही हाय असतं, बरोबर आहे. हे बरोबर, हे स्टेटमेंट बरोबर. त्यांनी रॉंग स्टेटमेंट तुम्हाला विचारलंय बघा प्रश्नामध्ये, तुम्हाला रॉंग स्टेटमेंट कुठले असं त्यांनी प्रश्न विचारलाय. हे वाटलंच तुम्ही थोडंसं, हां. तर मग तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलंय काय, की रॉंग स्टेटमेंट विचारलंय. तर जर दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर कमी होतो का, नाही. जन्मदर तुमचा जास्तचं लक्षात ठेवा. तुमचा कमी होतोय काय, तर तुमचा मृत्यूदर कमी होतोय बघा, राईट. मृत्यूदर कमी होतोय आणि त्यामुळे तुमची जी लोकसंख्या जी असते ना, ती झपाट्याने वाढत असते. कशी असते, झपाट्याने वाढत असते. त्या ठिकाणी काय होऊ शकतं, तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन देखील कमी होऊ शकतं. लक्षात, सॉरी, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय, लोकसंख्या विस्फोट होऊ शकतो, विस्फोट, राईट. तर कन्सेप्टचा प्रश्न होता तुम्हाला, ते जे काय टप्पे आहेत लोकसंख्येचे वाढीचे ते सगळे माहीत पाहिजे. सिंपल प्रश्न होता, याचा आन्सर आहे नंबर 2. नंतर पुढचा प्रश्न पहा, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. याचा आन्सर मी टिक मार्क करून देतो, म्हणजे कसं, हे रॉंग आहे, तुम्हाला रॉंग विचारलंय ना, राईट, ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो, बरोबर. तर राष्ट्रीय उत्पन्नाची मी तुम्हाला अडीअडचणी सांगितलं होतं की नेमकं त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. तर निर्वाह शेती म्हणजे काय, सबसिस्टन्स फार्मिंग. सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हणजे काय, तर शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरतं पिकवतो, त्याला आपण काय होतं, सबसिस्टन्स फार्मिंग, बरोबर. नंतर दुसरं आहे, वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो. हे रॉंग स्टेटमेंट आहे. ही राष्ट्रीय उत्पन्नाची एक, आपण म्हणू शकतो की ही एक त्रुटी आहे, की पूर्वीच्या काळी कसं होतं ना, बार्टर सिस्टम असायची, एक्सचेंज सिस्टम असायची. म्हणजे शेतकरी काय करायचा, चांभाराला अन्नधान्य द्यायचा, चांभारच्या बदल्यात त्याला चपला वगैरे शिवून द्यायचा. तर अशाला आपण एक्सचेंज सिस्टम म्हणतो. पण याच्यामुळे काय होतं ना, तुमच्या इकॉनॉमीमध्ये इन्कम किती आलं हे कळत नाही, कारण का, तुमचं तर रेकॉर्ड मोजला जात नाही. हा, जर तुम्ही फॉर्मल एम्प्लॉयमेंटमध्ये असाल, फॉर्मल इकॉनॉमी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला कळतं की किती वस्तू प्रोड्यूस झाल्या, त्याची किमती काय होत्या, त्यानुसार आपल्याला कंट्रीचं GDP वगैरे कळू शकतं. पण एक्सचेंज सिस्टीममध्ये हा त्याचा उणीव आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही काय पद्धतीमुळे नॅशनल इन्कम आपल्याला पकडता येत नाही, आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जास्त ऐवजी तो कमी प्राप्त होतो. लक्षात घ्या, हे इथं जास्त नाही, त्या ठिकाणी कमी शब्द पाहिजे होता, कारण का ते मोजलं जात नाही ना, बार्टर सिस्टम असल्यामुळे, राईट. नंतर पुढचं बघा, काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे. काळी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ब्लॅक इकॉनॉमी. लक्षात घ्या, ब्लॅक इकॉनॉमी आपल्या सगळ्यांनी पाहिलंच असेल की लोक कसं ब्लॅकने पैसा मार्केटमध्ये आणतात. तर काळ्या अर्थव्यवस्थेमुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो, राईट. तर असा आहे का, जास्त प्राप्त होतो नाही, कारण का, हे लोक दाखवतच नाही ना. ब्लॅक मनी जर मार्केटमध्ये आला असता तर ऑब्व्हियसली जास्त पैसा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दिसला असता. तो मार्केटमध्ये पैसा असतो, पण तो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे फॉर्मली रेकॉर्ड झालेला नसतो. लक्षात ठेवा, फॉर्मली तो रेकॉर्ड होत नाही, तो ब्लॅकने आलेला असतो, त्याच्यामुळे तो रेकॉर्ड होत नाही ऑफिशियली, आणि त्यामुळे तो आकडा जास्त नाही, तर तो कमीच होतो. त्याच्यामुळे याचा फक्त वन आन्सर करेक्ट आहे, राईट. आलं लक्षात, फक्त ए याचं करेक्ट आन्सर आहे. तर आपण
राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही वेगवेगळे त्रुटी आहेत, म्हणजे राष्ट्रीय आपण उत्पन्न आपण मोजतो खरं, पण त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी वगैरे आहेत त्यांचा आपण अभ्यास करत असतो. तुम्हाला एक चार्ट मी सांगितलेला होता, आपण बुकमध्ये दाखवला होता, की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील अडचणी कुठल्या. तर ह्या सगळ्या अडचणी त्याच्यामध्ये येतात, जसं की काही तात्विक अडचणी असतील, काही व्यावहारिक अडचणी असतील. तात्विकमध्ये कुठल्या आहेत की हस्तांतरित देणे असतील, मग बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, विनामूल्य सेवा, नंतर स्वयं उपभोगासाठी उत्पादन, नंतर परकीय कंपन्याचे उत्पन्न, सरकारी क्षेत्र आणि किमतीमधील बदल. तर हे सगळे तात्विक अडचणी होत्या. व्यावहारिक अडचणी कुठल्या होत्या, तर दुहेरी म्हणजे डबल काउंटिंगची समस्या, नंतर अमौद्रिक क्षेत्र म्हणजे काय, तर नॉन मॉनिटरी क्षेत्राचं अस्तित्व, जसं की आताच आपण पाहिलं सबसिस्टन्स फार्मिंग, स्वतःच्या कुटुंबासाठी भागेल एवढं पीक पिकवणे. नंतर आपल्याकडे अपुरी अशी आकडेवारी लक्षात ठेवा, आपल्याकडे मेंटेन नाही होत आकडेवारी. घसारा म्हणजे डिप्रिसिएशन, झीज जी होती सगळी भांडवलाची ती, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा, कॅपिटल गेन्स किंवा कॅपिटल लॉस, निरक्षरता शेतकऱ्यांचं किंवा इकॉनॉमीमधल्या लोकांचं अज्ञान, निरक्षरता, व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव, आपल्याकडे प्रोफेशनलिझम नाही आहे त्याचा एक अभाव, आणि मालाच्या साठ्याचे मूल्य म्हणजे इन्व्हेंटरीज वगैरे जे काय असेल ते, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नावर होतो. राईट, हे सगळे कशाचे आहेत प्रॉब्लेम, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामधील अडचणी आहेत. हे सगळं मी तुम्हाला एक्झाम्पल आपण लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. तर आपण पुन्हा प्रश्नाकडे येऊया. आलं लक्षात? तर याचं काय, फक्त ए करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहू याच्यामध्ये. यांनी आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जोडायला विचारलंय. यांनी अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांनी सांगितलेली सारांश खर्चाची संकल्पना या ठिकाणी सांगितलेला आहे. आता हा जो पर्टिक्युलर चार्ट आहे ना मित्रांनो, तर तो वाई सिंबलने घेतलेला आहे, म्हणजे चार्ट नाही ऍक्च्युली तो, तर वाई सिंबलला कंटेंट आहे. तुम्हाला 3-4 पानाचं कंटेंट आहे, मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला एक अंदाज येईल की सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कसं केलं जातं. तर बघा, प्रत्येक शासन संस्थेचे आपल्याला माहिती वेगवेगळे कार्य असतात, म्हणजे वेगवेगळ्यासाठी वेगवेगळे खर्च करतो आपण, राईट. तर तुम्हाला आपल्याला वर्गीकरणाचे देखील प्रकार आहेत. आता काही अर्थतज्ञांनी त्यांच्या अंगाने वर्गीकरण केले. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कोन आणि प्लेननी वर्गीकरण जे केले ते, तर सामाजिक लाभाच्या आधारावर वर्गीकरण केलंय असं तुम्हाला कोणी म्हणलं तर कोण आहे, तर लक्षात घ्या कोन किंवा प्लेन. बघा, सामाजिक, आता या ठिकाणी बघा तुम्हाला यदि कोन आणि प्लेन दिलंय का, तर नाही दिलं, बरोबर का. तुम्हाला सगळेच दिलेले असतील बुकमधले, असं आहे का, नाही. मग तुम्हाला जे दिलंय ना ते आपल्याला आधी स्कॅन करावं लागतं. पण त्यानिमित्ताने आधी तुम्हाला मी काय करतो, सार्वजनिक खर्चाचे जे हे सगळे प्रकार आहेत, राईट, ते आधी आपण सगळं पाहून घ्या. म्हणजे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कसं करतात ते आपण स्टडी करून घ्या. पहिले कोहन आणि प्लेनने सांगितलं, यांचं काय म्हणणं होतं, सामाजिक लाभाच्या आधारावर. आता त्याच्यामध्ये देखील भरपूर सब टाईप्स आहेत, जसं की बघा, संपूर्ण समाजास लाभकारक खर्च, विशिष्ट लोकांना लाभकारक खर्च, नंतर विशिष्ट गटाला आणि संपूर्ण समाजाला लाभकारक खर्च, आणि शेवटचा म्हणजे विशिष्ट गटाला लाभकारक खर्च. असे वेगवेगळे त्यांनी क्लासिफिकेशन केलेले आहेत. नंतर पुढचं क्लासिफिकेशन होतं म्हणजे प्राचार्य निकोलसन यांनी केलेलं क्लासिफिकेशन. तर कसं केलंय, सरकारी उत्पन्नाच्या आधारावर केलेलं क्लासिफिकेशन आहे त्यांचं, निकोलसन. ठीक आहे, आता यांनी पुन्हा सब टाईप केले, जसं की सरकारला कुठलाही महसूल किंवा उत्पन्न प्राप्त होत नाही असा खर्च. नंतर काही खर्च असं आहे की तो महसूलामध्ये अप्रत्यक्षरित्या वाढ घडवून आणतो. पुढचा एक खर्चामध्ये अधिक महसूल देणारा खर्च, आणि शेवटचा सरकारच्या महसुलामध्ये अंशतः वाढ घडवून आणणारा खर्च. असे वेगवेगळे खर्च निकोलसन यांनी दिलेले आहेत. पुढचा खर्चाचा प्रकार येतो म्हणजे कर्तव्याच्या महत्वाच्या आधारे खर्च. आता कोणी खर्च सांगितला हा, तर फिंडले शिरस हा जो इकॉनॉमिक्स होता त्यांनी हे वर्गीकरण दिले. आता याच्यामध्ये देखील पुन्हा सब टाईप्स होतात, जसं की प्राथमिक खर्च. प्राथमिक खर्चामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे खर्च, जसं की प्रशासनावरील खर्च, विधी व्यवस्था म्हणजे काय, लॉ अँड ऑर्डरचा खर्च, कर्जासंबंधी खर्च, दुय्यम खर्च, हे सगळे खर्च त्याच्यामध्ये येतात. नंतर पुढचं वर्गीकरण सांगितलं म्हणजे पिगू. पिगूने कसं केलंय, तर हस्तांतरणाच्या आधारे केले, हस्तांतरण, राईट. आता त्याचं पण आपण बघा कसं करू शकतो सब क्लासिफिकेशन. एक आहे हस्तांतरणीय खर्च आणि दुसरा आहे अहस्तांतरणीय खर्च. ठीक आहे, आता डिटेलमध्ये जायची कारण तुम्ही जस्ट एक बरोबर वाचून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक ऑप्शन इलिमिनेट होण्यासाठी मदत होईल. नंतर पुढचा खर्च वर्गीकरण केलं म्हणजे ॲडम्सनी कसं केलंय, कल्याणकारी परिणामांच्या आधारे वर्गीकरण केले. आता त्याच्यामध्ये देखील सब टाईप्स आहेत, जसं की संरक्षणात्मक खर्च, व्यावसायिक कार्यावरील खर्च आणि विकास कार्यावरील खर्च. ठीक आहे, नंतर पुढचं वर्गीकरण ते म्हणजे डाल्टन यांनी केलंय. डाल्टनचं काय म्हणणं होतं की मिळणाऱ्या मोबदल्याच्या आधारे वर्गीकरण. त्याचे सब टाईप कसे आहेत, अनुदानानुसार आणि क्रय मूल्यानुसार. नंतर पुढचं वर्गीकरण आहे ते म्हणजे रॉबिन्सन, प्राचार्य रॉबिन्सन यांनी उत्पादनाच्या आधारे केलेलं वर्गीकरण आहे. त्याचे सब टाईप्स बघा, जसं की उत्पादक खर्च, नाव त्याच्या उत्पादनाच्या आधारे उत्पादक खर्च,
अनुत्पादक खर्च हे. नंतर पुढचं आहे जीएसमींनी केलेलं क्लासिफिकेशन. त्यांनी केले सरकारी कार्याच्या स्वरूपाच्या आधारे वर्गीकरण. एक असतो आवश्यक खर्च, दुसरा असतो ऐच्छिक खर्च. पुढचं आहे मेहता यांनी केलेलं वर्गीकरण. ते म्हणजे खर्चाच्या आधारे वर्गीकरण. याच्यामध्ये स्थिर खर्च, अस्थिर खर्च. नंतर शेवटचा तुमचा पुढचा तो म्हणजे रॉशर यांचं वर्गीकरण. रॉशर यांनी कसं केले? आवश्यक खर्च आणि उपयुक्त खर्च. पुढचे गरजांच्या स्वरूपाच्या आधारे वर्गीकरण कुणी केलंय? बेस्टॅबल यांनी केलेलं वर्गीकरण. याच्यामध्ये सामान्य खर्च आणि असामान्य खर्च. नंतर कार्यव्याप्तीनुसार केलेलं वर्गीकरण कुणी केले? प्राचार्य टेलर यांनी. राईट, तर टेलर यांनी केलंय त्याच्यानुसार. आता त्याचे पुन्हा सब टाईप्स आहेत. कार्यानुरूप आधार वर्गीकरण. राईट, सॉरी 12चा झाला, आपण पुढचा टाईप पाहतोय 13वा. तर श्रीमती उर्सुला हिक्स यांनी केलेलं वर्गीकरण कशानुसार केले? कार्यानुरूप आधार वर्गीकरण. याच्यामध्ये सब टाईप्स काय नाहीत, एक्झाम्पल काही घ्यायची गरज नाही. आणि शेवटचं म्हणजे आर्थिक वर्गीकरणानुसार. तर असे मित्रांनो वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत कशाचे? सार्वजनिक खर्चाचे. तुम्हाला एवढं सगळं पाठ करायचं आहे का? नाही. तर तुम्हाला फक्त मी सांगेल की जो मेन थिंकर आहे, राईट, त्याचं क्लासिफिकेशन कुठल्या प्रकारचं आहे आणि त्याचे सब क्लासिफिकेशन आहे एवढंच वाचा. बाकी त्याचं एक्सप्लेनेशन वाचत बसू नका, कारण काय एवढा सध्या वेळ नाही आणि आपल्याला एक्झाम क्रॅक करण्यासाठी एवढं सगळं डिटेल करायची गरज नसते. तुम्हाला फक्त तो खर्चाचं टाईप विचारतील, राईट, तुम्हाला थिंकर विचारतील, जास्त डिटेल विचारणार नाही. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला रॉबिन्सनचा तुम्हाला डायरेक्ट थिंकरची तिकडे चेक करायचं की रॉबिन्सनने कुठला सांगितला, ॲडमने कुठला सांगितला, हिक्सनी कुठला सांगितला आणि डाल्टनने कुठला सांगितला. तर रॉबिन्सनने कुठला सांगितला होता तर त्यांनी उत्पादक आणि अनुत्पादक खर्च सांगितला होता. ठीक आहे. म्हटलं तुम्हाला मी एक जस्ट पुन्हा दाखवतो. रॉबिन्सन. ठीक आहे. रॉबिन्सन बघा तुम्हाला कुठे दिसतोय, हे बघा, उत्पादक खर्च आणि अनुत्पादक खर्च आला का? उत्पादक आणि अनुत्पादक खर्च हे होतं रॉबिन्सनचं. राईट, तर एक से तुमचं 4. आता 1 से 4 असणार एकच ऑप्शन बघा या ठिकाणी डायरेक्ट आन्सर येते. म्हणजे बघा तुम्हाला एका ऑप्शनवरून तुम्हाला डायरेक्ट आन्सर येते, बाकी वाचायची पण गरज नाही पडली. राईट, एकाच ऑप्शनवरून. बाकी तुम्ही आता निवांत मॅच करू शकता. म्हणजेच मला सांगायचं की तुम्ही अशा प्रकारे ठिकाणी टाइम वाचू शकता, याचा टाइम दुसरीकडे वापरू शकता. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीएनपी याच्यामधील फरक त्यांनी विचारलाय. अशाच प्रकारचा प्रश्न, सिमिलर कॅटेगरीचा प्रश्न त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आता 24 मध्ये विचारलेला होता. राईट, तर अशा प्रकारचे प्रश्न कन्सेप्च्युअल असतात. तुम्हाला कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे की जीएनपी आणि जीडीपी मध्ये नेमका काय फरक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जीएनपी मध्ये काय करतो, जे देशातील उत्पादन घटक आहे त्यांनी परदेशामध्ये केलेली प्राप्ती मोजली जाते. आपण त्याला म्हणतो नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. राईट, म्हणजे तुमच्या जीडीपी मध्ये काय करतो आपण, तर सगळ्याच कन्सिडर करतो. राईट, म्हणजे भारतीय लोक, परकीय लोक सगळ्यांना कन्सिडर करतो. पण त्याच्याबद्दल आपण फक्त जर भारतीय लोक जर म्हटले, राईट, तर ते आपण कशामध्ये पकडतो? ग्रॉस नॅशनल. लक्षात ठेवा, नॅशनल नावातच आहे ते, आपण त्याच्यामध्ये पकडत असतो. आणि ती जी टर्म आहे आपण त्याला काय म्हणतो, तर नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. म्हणजे समजा भारताच्या व्यक्तींनी भारताच्या बाहेर कुठे इन्कम कमवलेलं असेल ते आपल्याला इन्कम मध्ये पकडावं लागेल, ते जीएनपी मध्ये पकडतो. आणि समजा जे लोकांनी भारतामध्ये इन्कम कमवलंय पण ते भारताचे नाही आहेत, राईट, भारताचे नागरिक नाहीत, आपण त्याचं इन्कम काय करतो, ते मायनस करून टाकतो. म्हणून ते होतं तुमचं नेट. लक्षात घ्या, नेट काय प्लस केलं काय मायनस केलं, अशा प्रकारे ते नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड होऊन जातं. राईट, तर या संदर्भात ऑलरेडी आपण या गोष्टी सगळ्या बुकमध्ये लेक्चरमध्ये सगळ्या पाहिलेल्या. जस्ट मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो, तुमच्या लक्षात येईल बघा. जीएनपी, राईट, आणि जीडीपी. तर जीएनपी म्हणजे बघा, परदेशी घटकापासून प्राप्त निव्वळ उत्पन्न, त्याला आपण नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड असं म्हणत असतो. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण, तर देशाच्या सामान्य निवासींनी देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये आणि बाहेरून कमवलेल्या घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. राईट, अशा प्रकारे. तर प्रॉडक्टला मराठीमध्ये उत्पाद असं म्हणतात, लक्षात घ्या. राईट, आणि प्रोडक्शन म्हटलं तर ते असतं उत्पादन. ठीक आहे, सिंपल प्रश्न होता. नंतर पुढचा प्रश्न बघा, हा होता तुमचा 7वा प्रश्न. पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहूया. भारत सरकारच्या 2020-21 अर्थसंकल्पामध्ये काय विचारले त्यांनी, की सामाजिक सेवा क्षेत्रावरील खर्चाचा महसुली खर्चातील वाटा सर्वाधिक आहे. काय म्हटलंय, की महसुली खर्चामधील सगळ्याधिक वाटा कोणाचा आहे, तर सामाजिक सेवा
हे जे क्षेत्र आहे याच्यामधील आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सॉरी ऑप्शन बघा, आर्थिक सेवावरील खर्चाचा भांडवली खर्चामधील वाटा सगळ्याधिक आहे. म्हणजे भांडवली खर्चामध्ये सगळ्याधिक वाटा कोणाचा आहे, तर इकॉनॉमिक सर्व्हिसेस मधला असं त्यांचं ऑप्शन मधून म्हणणं आहे. आता याचं बघा, याचा आन्सर आहेत ना बजेटनुसार डिपेंड करत, कारण त्यांनी विचारलंय बजेट कितीचा, 2021चा, आणि त्याच प्रश्न पत्रिका कधीची आपण पाहतोय 2022ची. तो ऑब्विसली मग त्यांनी मागच्या वर्षीच विचारला असणार आहे, राईट. त्यामुळे तुम्हाला त्या करंटच्या अँगलने याला क्वेश्चनकडे डील करावं लागेल. तुम्ही थिअरेटिकली अँगल गेलं कदाचित बरोबर येऊ शकता, पण करंटच्या अँगल हे आकडे फ्लक्च्युएट होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे आन्सर करेक्टली टॅली करावं लागतं. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जायला नको. तुम्हाला फक्त माहीत पाहिजे की ॲटलिस्ट एक थेरॉटिकल अँगल माहीत असू द्या, की महसुली खर्च, भांडवली खर्च हे नेमके काय प्रकार असतात, त्याच्यामध्ये काय काय येतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. तसं ऑलरेडी आपण चार्ट वगैरे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. म्हणजे आपण जे बजेटचं चॅप्टर आहे, त्या बजेटमध्ये आपण पाहिलं की बजेटचं आपण कसं क्लासिफिकेशन केलं आहे, राईट. मग खर्च, नंतर उत्पन्न, राईट. त्याच्यामध्ये मग पुन्हा मग भांडवली, महसुली असंच आपण त्याचं सब क्लासिफिकेशन करत असतो. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न डील केला असं समजा. हा करंटच्या अँगलने प्रश्न विचारला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या करंटच्या अँगलने पाहणं जास्त गरजेचं आहे. बेसिक गोष्टी वरलेले आपण लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता ते पुन्हा पुन्हा स्टडी करण्यात काही अर्थ नाही, ठीक आहे. म्हणजे अर्थ नाही म्हणजे काय, ऑब्विसली अर्थ आहे, पण या ठिकाणी त्याला सेपरेट वेळ द्यायला नको, कारण नाही तर मग हे लेक्चर खूप मोठं होऊन जाईल. नंतर पुढचा प्रश्न बघा, की लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास याच्यामधील संबंध त्यांनी विचारलाय. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला लक्षात घ्या, तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही, तुम्ही कॉमन सेन्सचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघा, आता लोकसंख्या वाढीचा आणि आर्थिक विकास काय संबंध आहे का, तो ऑब्विसली आहे ना. लोकसंख्या वाढ ही भूमिश्रम प्रमाणामध्ये घट घडून आर्थिक विकासात खीळ घालते. म्हणजे जो लँड मॅन्ड्रेशन असतो, म्हणजे काय, की किती लोकांसाठी किती लँड अवेलेबल आहे, हा जर रेशो असतो ना, याच्यामध्ये काय होतं, घट होते. तर ऑब्विसली लोकसंख्या वाढली तर लोकांना अवेलेबल असलेली लँड कमी होईल ना. कारण बघा, समजा पृथ्वीवरची लँड किती, समजा 100 एकर एवढी आहे, आणि त्या ठिकाणी पहिली पॉप्युलेशन होती 100 लोक, म्हणजे प्रत्येक माणसाला एक एक काय भेटली, एक एक युनिट एवढी लँड भेटली. पण समजा ती पॉप्युलेशन 100ची झाली समजा 1000, तर विचार करा, 1000ला आपल्याला 100ने भागावं लागेल, राईट. 1000ला 100ने भागावं लागेल की 100ने 1000ला भागावं लागेल. तर उलटं करायचं बघा, 100ला 1000ने भागायचं. कारण का, तर लँड तुमची तेवढीच कॉन्स्टंट, तुमची पॉप्युलेशन वाढलेली आहे, तर तुम्हाला किती लँड अवेलेबल आहे जर कॅल्क्युलेट करत असेल, तर हे मग थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. कारण का, डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला पहिल्यांदा बघा, 100 लोकांसाठी समजा 100 एकर जमीन होती, म्हणजे 100 एकर जमीन कॉन्स्टंट आहे, आणि लोकांची संख्या आहे 100 होती, प्रत्येकाला एक एक एकर भेटली. पण हीच पॉप्युलेशन लक्षात घ्या, ज्या कधी होते 1000 होते, मग ती 100 एकर जमीन पुरेल का, तर नाही, राईट. म्हणजे 10 लोकांसाठी 1 एकर एवढी जमीन अवेलेबल अवेलेबल होती, आणि म्हणून तर लक्षात घ्या, लँड मॅन रेशो जो आहे ना, लँड मॅन रेशो बिघडतो, राईट. पहिला ऑप्शन तुमचा बरोबरच आहे. नंतर पुढचं बघा, लोकसंख्या वाढ तिच्या भांडवल निर्मितीवरील प्रतिकूल परिणामामुळे आर्थिक विकासाला चालना देते. आता मला सांगा, ऑप्शनमध्ये म्हटलं काय प्रतिकूल परिणाम, आणि तुम्ही म्हणता आर्थिक विकासाला चालना देते, म्हणजे निगेटिव्ह गोष्टमुळे, सॉरी, निगेटिव्ह गोष्टीमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होईल, निगेटिव्ह गोष्टीमुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल ना. त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट हे रॉंग आहे का, तर प्रतिकूल परिणामामुळे आर्थिक विकासाला चालना नाही भेटत, तर घट होते, लक्षात घ्या, घट. तर निगेटिव्ह स्टेटमेंट पाहिजे. पॉझिटिव्ह गोष्टीचा, सॉरी, हे प्रतिकूल परिणामामुळे निगेटिव्ह इफेक्टमुळं पॉझिटिव्ह इफेक्ट होईल का, नाही, तो निगेटिव्ह इफेक्ट व्हायला पाहिजे, राईट. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे, आणि म्हणून फक्त ए ओनली करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात. तर लोकसंख्या वाढीमुळे ऑब्विसली तुमचा आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी असेल, हे बऱ्यापैकी कमी होतं. नंतर पुढचा प्रश्न बघा, WTOच्या बाबतीमध्ये खालीलपैकी विधान त्यांनी विचारलेत. WTO आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेदभावाच्या वागणुकीच्या उच्चाटनासाठी कार्य करते. म्हणजे काय, थोडक्यात डिस्क्रिमिनेटिव्ह ट्रीटमेंट जी असते ना, ती कमी करायचं काम कोण करते, WTO करते. पुढचा प्रश्न, WTO आपल्या सदस्य देशांना दीर्घकालीन विकासात्मक अर्थसहाय्य पुरवते. नंतर पुढचा प्रश्न आहे, WTO संयुक्त राष्ट्रांचा प्रतिनिधी नाही, राईट. आता तिघांचा ऑप्शन तुम्ही नीट चेक करा, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की WTOची स्थापना याच ठिकाणी झालेली आहे, यासाठी झाली की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही चढाओढी होतात, म्हणजे काय, टिट फॉर टॅट होतो, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं, हे डिस्क्रिमिनेशन टाळण्यासाठी WTOची स्थापना झाली, आपण असं ब्रॉडली म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा भेदभाव भेदभाव आधारित न होता कसा, सगळ्यांना इक्वली ट्रीटमेंट भेटाय, हे अँगल येत असतो. दुसरा ऑप्शन बघा, सदस्य देशांना WTO कुठले लोन प्रोव्हाइड करते का, विकासात्मक लोन नाही. हे काम कोणाचं आहे आपल्याला माहिती, हे वर्ल्ड बँकेचं काम आहे.
असे लोन कोण प्रोव्हाइड करत असतं? वर्ल्ड बँकचा जो ग्रुप असतो ना, वर्ल्ड बँकच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या जे संस्था आहेत त्या काय करत असतात? विकासात्मक सहाय्य प्रोव्हाइड करत असतात. हे काम WTOचं नाही, लक्षात ठेवा. आणि तिसरा काय? WTO ही युनायटेड नेशन्सची एजन्सी नाही, राईट? तर WTOची स्थापना आपल्याला माहिती आहे कधी झाली? 1995. आणि युएनची स्थापना कधी आहे? 1950मध्ये झाली. म्हणजे राऊंड फिगर तुम्ही लक्षात ठेवा, 1950मध्ये, राईट? आता एक्झॅक्ट तुम्हाला इयर माहीत पाहिजे. मग ते 1945 आहे, 1946 आहे, 1947 आहे, राईट, की 1948 आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता हे तुमच्यासाठी होमवर्क असेल, हे तुम्हाला मी सांगणार नाही. तुम्हाला मी WTO सांगतो की WTOची स्थापना 1995ला झालेली आहे. आणि ती संयुक्त राष्ट्राचा प्रतिनिधी आहे का? नाही. असले असते तर मग AIS स्थापन झाले असेल ना, स्टार्टिंगला स्थापन झाले AIS, राईट? ती याचा प्रतिनिधी नाहीये. त्याच्यामुळे तुमचं A आणि C हे आन्सर करेक्ट, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण WTO पाहिले. आपण याच्यामध्ये थोडक्यात जसं एक एक्स्ट्रा माहिती पाहू WTO संदर्भात. तुम्हाला एक आयडिया येईल की WTO नेमकी काय भानगड आहे. द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, राईट? द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन होण्या अगोदर कुठली संस्था होती? आपल्या सगळ्यांना माहिती गॅट, राईट? जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ ही संस्था होती WTO स्थापन होण्या अगोदर. आणि मग WTOचे वेगवेगळे राऊंड झाले, राईट? आणि WTOचे राऊंड होऊन पुढं, सॉरी, गॅटचे वेगवेगळे राऊंड झाले आणि वेगवेगळे राऊंड होऊन शेवटी WTOची स्थापना झाली, राईट? तर गॅटची स्थापना पाठ करून ठेवा. 1 जानेवारी 1948ला त्याचा अंमल सुरू झाला. 1 जानेवारी 1948 गॅटचा अंमल सुरू झाला. त्याचे वेगवेगळे राऊंड झाले आणि मग फायनली 1 जानेवारी 1955, 1 जानेवारी 1955 मराकेश करारानुसार, कुठला? मराकेश करारानुसार WTOची स्थापना झालेली आहे. या दोन फॅक्टर तुम्हाला ॲटलिस्ट गॅट आणि WTO बद्दल माहीत पाहिजे. इकडे 1 जानेवारी 1948 आणि इकडे 1 जानेवारी, दोन्हीकडे डेट बघा सेम, 1 जानेवारी, फक्त वर्ष वेगळे. तिकडे 1948 आहे, इकडे 1955 आहे, राईट? तर हे बाकी तुम्ही लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि बाकी कार्य वगैरे तुम्हाला माहिती की WTOचे काम काय, राईट? तर कार्य, मेन कार्य आहे की ओव्हरऑल जे काय आंतरराष्ट्रीय व्यापार होतो तो मेंटेन करणं, डिस्क्रिमिनेशन अवॉइड करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नंतर पुढचा प्रश्न बघा की पैशाचं चलन संख्यामान सिद्धांत, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. क्वांटिटी जास्त महत्त्वाची पैशाची. हे कोणाबद्दल बोलले जातं बघा? पैशाच्या संख्येमधील बदलांच्या प्रमाणात पैशाच्या मूल्यामध्ये होणारे बदल स्पष्ट करतो. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की पैशाची संख्या वाढली, कमी जास्त झाली, तर ऑब्व्हियसली पैशाच्या मूल्यामध्ये बदल होतो. मग अशी मी महागाईच्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस चलन वाढते, तर चलन वाढ होते त्यावेळेस काय होतं? तर पैशाचं मूल्य काय होतं? कमी होतं ना. पहिले एखादी वस्तू 10 रुपयाला भेटायची, आता ती 100ला भेटते. म्हणजे तुमच्या 10ला काय व्हॅल्यूच नाही राहिली. लोक 100 रुपयाला वस्तू मागायला लागले, राईट? म्हणजे तुमच्या चलनवाढीमुळे पैशाचं मूल्य काय होतं? कमी होत आहे. त्याचं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एक कंट्री होती झिम्बाब्वे. या ठिकाणी एवढी महागाई वाढली होती की तुम्हाला साधी एक पाण्याची बॉटल घ्यायची असेल, आपल्याकडे कितीला भेटते? 10 किंवा 20 रुपये. 1 लिटरची बॉटल 20 रुपयाला भेटते. तिकडे तुम्हाला 1 लिटर बॉटल घेण्यासाठी एक पूर्ण सूटकेस एवढं भरून पैसे द्यावा लागत होता. त्यावेळेस विचार करा, एवढी महागाई वाढली होती. म्हणून म्हटलं की तुमचं चलनवाढ झाली की मग पैशाला काय मूल्य राहत नाही, राईट? असं ते आहे. नंतर दुसरा ऑप्शन बघा की डेव्हिड रिकॉर्डच्या पैशाची खरेदी शक्ती या पुस्तकामध्ये सिद्धांताला संख्यात्मक स्वरूप प्राप्त झाले. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक माहित पाहिजे की द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हे पुस्तक कोणी लिहिलंय? डेव्हिड रिकॉर्डने लिहिलंय का? नाही, राईट? हे तुम्हाला माहित पाहिजे ना, पहिली गोष्ट म्हणजे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन जाऊ नका, तर तुम्ही चुकू शकता या ठिकाणी, राईट? तर आपण क्वांटिटी थिअरी, आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्वांटिटी वाढली, कमी जास्त झाली की पैशाचं काय होतं? मूल्यामध्ये फरक पडतो. हा, हे जे डेव्हिड रिकॉर्ड म्हटलंय ना, ती पैशाची खरेदी शक्ती, हे नेमकं बुक कोणाचं आहे हे आपल्याला एकदा चेक करावं लागेल. हां, द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. आता बघा, हे पुस्तक कोणाचं आहे? तर आयर्विंग फिशरचं आहे, राईट? पैशाची खरेदी शक्ती, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, आयर्विंग फिशरचं पुस्तक आहे. त्यांनी कशामध्ये दिलंय? म्हणजे त्यांनी देताना प्रश्नामध्ये कसं तुम्हाला चुकवलंय बघा. तुम्हाला डेव्हिड रिकॉर्ड असं म्हटलंय त्यांनी. डेव्हिड रिकॉर्डचं पुस्तक आहे पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी? नाही, तर ते फिशरचं बुक आहे, राईट? त्याच्यामुळे हे ऑप्शन रॉंग आहे. आणि फक्त ए बरोबर आहे, बी रॉंग आहे. बघा किती सिंपल सिंपल फॅक्टमध्ये तुम्हाला चुकवलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा, प्राचार्य ओवलिन यांनी आंतरराष्ट्रीय भांडवली
हालचालीसाठी कुठली कारणं सुचवलेत? आता प्रश्न मी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये म्हणेल, कारण जर हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हे चुकू शकता. कारण आपण ओळीने वाचतो, पण ओळी एवढ्या डिटेलमध्ये वाचतो का? नाही वाचत, लक्षात ठेवा. पण याचा आन्सर तुम्हाला माहीत पाहिजे. याचा ऑल ऑफ द अबव्ह आन्सर आहे. या ठिकाणी तुम्हाला इन्क्लुझिव्ह अप्रोच लागू शकतो, की ओलिन यांनी आंतरराष्ट्रीय भांडवलीसाठी कुठली कारणे सुचवलेत. आता हे तुम्हाला भले इन्क्लुझिव्ह अप्रोच माहीत असेल, तुम्ही कॉमन सेन्सने देखील हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता मला सांगा, आंतरराष्ट्रीय कॅपिटल मूव्ह कधी दिलं? म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समजा USA मधील काय गुंतवणूकदार आहे, त्यांना कळलं की इंडियामध्ये, अरे इंडियामध्ये चांगलं रिटर्न भेटतोय. समजा त्यांनी 100 रुपये ठेवले बँकेमध्ये. समजा त्यांना 100 रुपयाचे 10% व्याजदराने ते व्याज भेटते त्या 100 रुपयावर. आणि ते जर त्यांनी पैसे अमेरिकेत ठेवले, त्यांना त्यांना समजा जर 5% व्याजदराने त्याच्यावर रिटर्न भेटतील, तर ते हे काय करतील कॅपिटलवाले, तर अमेरिकेतला पैसा काढून भारतामध्ये गुंतवतील ना. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे इंटरनॅशनल कॅपिटल जी मुवमेंट आहे ना, ते होत असते. डिपेंड करतं की त्या समोरच्या गुंतवणूकदाराला किती फायदा आहे. आता बघा, डिफरेंट इंटरेस्ट रेट तुम्हाला आता सांगितलं, की जेवढा व्याजदर जास्त ना, तेवढा त्या गुंतवणूकदाराला फायद्याला असतो. कारण का? तेवढं त्याच्यावर त्याला व्याज भेटतं. त्याच्यामुळे डिफरन्स इन इंटरेस्ट रेट ऑब्विसली आहेच आहे. नंतर टॅक्सेशन पॉलिसी. समजा सरकारने काय केलं, टॅक्सेशन पॉलिसी आणल्या, तर टॅक्सेसचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही प्रकारे परिणाम होत असतो. कशावर? कॅपिटलच्या इन्व्हेस्टमेंटवर किंवा कॅपिटलच्या मुवमेंटवर. नंतर अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस. समजा नॅचरल रिसोर्सेस जर त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये बऱ्यापैकी उपलब्ध असतील, तर मग काय होतं, तर त्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते किंवा ती आपण कुठेतरी गुंतवणूक करू शकतो. राईट? म्हणजे त्या ठिकाणी असणारे नैसर्गिक संसाधने महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्या शेवटी आलो होतो. तर आपण सगळ्यांचं पाहिलं की असं नाकारता येण्यासारखे कुठलाच ऑप्शन नव्हता. या ठिकाणी इन्क्लुझिव्ह अप्रोच लागतो. त्याच्यामुळे ऑल ऑफ द बेचा आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा. बघा, भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्पाची स्थिती या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट विचारले. आता जेंडर बजेट आपण सगळ्यांनी पाहिले. जेंडर बजेट कधी आलं, राईट? त्याच्यानंतर ती कन्सेप्ट कधी आली, सगळ्यात भारतामध्ये कुठं आलं, जगामध्ये कुठं आलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तर 2001च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प अर्थात जेंडर बजेटची गरज आहे असा विषय संदर्भ देण्यात आलेला होता. तर ही सगळ्यांना माहिती की भारतामध्ये ही सगळ्यात पहिल्यांदा रेफरन्स कधी आला होता, तर 2000 आणि 2001 ह्या वेळेस आलेला होता. ही पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर जेंडर बजेटसाठी आपण एक कमिटी नेमली होती. कुठली कमिटी? अशोक लहरी कमिटी आहे का? हो, बरोबर आहे. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. आता तिसरं स्टेटमेंट बघा, भारतामध्ये अद्यापही लिंग आधारित अर्थसंकल्पाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. तर हे रॉंग स्टेटमेंट. आपल्या सगळ्यांना माहिती की आपण 2006-07च्या आसपास जेंडर बजेटची आपण इम्प्लिमेंटेशन सुरुवात केलेली आहे. आता जेंडर बजेट म्हणजे काय, स्त्रियांसाठी वेगळं बजेट मान्य नाही, तर आहे त्याच बजेटमध्ये काय करणं, तर स्त्रियांसाठी एक प्रोव्हिजन करणं, याला म्हणतात जेंडर बजेट. राईट? हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिल्या की जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती की ऑस्ट्रेलियामध्ये कन्सेप्ट आलेली होती, भारतामध्ये कुठं आली. राईट? हे सगळं आपण जेंडर बजेटच्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. तर देखील तुम्हाला सगळ्यांना हवंच असेल तर आपण जसे त्याची झलक पाहूया, तुम्हाला एक पुन्हा रिकॉल होऊ शकतं त्या गोष्टी. राईट? बघा, जेंडर बजेट. तर म्हणजे से जेंडर बजेट सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन स्वीकारलं. भारतामध्ये पहिल्यांदा उल्लेख झाला इकॉनॉमिक सर्वेमध्ये 2001च्या आसपास. नंतर 4ला आपण जेंडर बजेट ही कन्सेप्ट भारतामध्ये आली प्रॉपर, म्हणजे त्याला आपण जास्त स्वीकार केला, आपण त्याला एक्सपांड केली 4 साली. नंतर 6-7 साली आपण त्या भारतामध्ये स्वीकार केला, प्रॉपरली इम्प्लिमेंट केली. तुम्हाला जर असं विचारलं की इम्प्लिमेंट कधी केली, तर 2006-07 हा तुम्हाला ऑप्शनमध्ये पाहिजे, लक्षात ठेवा, 6-7. नंतर भारतातील पहिलं राज्य कुठलं, तर ते होतं ओडिसा 2004-5 साली. आणि महाराष्ट्रानं कधी स्वीकारले जेंडर बजेट? 2013 साली. आपण थोडंसं लेट स्वीकारले, 2013मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे? हे महत्त्वाचे फॅक्ट होते, पाठ करून ठेवा. आणि अशोक लहरी कमिटी देखील पाठ करून ठेवा, जेंडर बजेटवर होती. नंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान हे उच्च शक्ती पैसा या संदर्भात विधान करते? उच्च शक्ती पैसा म्हणजे काय? हाय पॉवर मनी. राईट? तर आपण पैशाचे वेगवेगळे टाईप्स पाहिले, त्याच्यापैकी सगळ्यात बेसिक वाला म्हणजे कुठला, तर हाय पॉवर मनी. आपण त्याला बेस मनी 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 बनवतो. राईट? तर हाय पॉवर मनी आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, इट इन्क्लुड्स ओनली कॅश अँड करंट डिपॉझिट, असं आहे का? नाही. त्याच्यानंतर इट इज अ करन्सी इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऑफ द कंट्री, याचा असं काय आहे का, गव्हर्नमेंटने शिकवलेली करन्सी नाही. त्याच्यानंतर इट इज दॅट पार्ट ऑफ द मनी विच इज बॅक्ड बाय सपोर्टिंग रिझर्व्स, हा अर्थव्यवस्थेमधील पैशाचा असा भाग ज्याला राखीव निधीचे समर्थन आहे, म्हणून त्याला रिझर्व्ह मनी असं देखील म्हणतात. राईट? तर त्याला रिझर्व्ह मनी असं देखील म्हणतात, लक्षात ठेवा. उच्च पैसा, हाय पॉवर मनी, रिझर्व्ह मनी. तर हे नावात तुम्हाला कळलं असेल की राखीव निधीचे समर्थन आहे, हाय ॲसेटवरून तुम्हाला कळलं पाहिजे, त्याला आपण रिझर्व्ह मनी देखील म्हणतो. आणि त्याच्यावरून तुम्हाला हे आन्सर
करेक्ट करता येतं. आता शेवटचा ऑप्शन बघा, इट इज दॅट पार्ट ऑफ मनी सप्लाय विच इज क्रिएटेड बाय कमर्शियल बँक. आता असं आहे का कमर्शियल बँकेने निर्माण केलेला पैसा नाही, त्याला आपण मनी मल्टिप्लायर म्हणतो. ज्यावेळेस कमर्शियल बँक चालू पैशामधून त्यांच्याकडनं असलेला पैशामधून नवीन पैसा निर्माण करते, पत निर्मिती करते, आपण त्याला मनी मल्टिप्लायर सारख्या कन्सेप्टमध्ये स्टडी करत असतो. या ठिकाणी त्याचा काही संबंध नाही. तर हे तुम्हाला हाय पॉवर मनी, बेस मनी, रिझर्व्ह मनी या सगळ्या कन्सेप्ट माहीत असलेला बेटर आहेत. आपण याची थोडक्यात आपण माहिती बघा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमके हे कन्सेप्ट नेमकं काय आहेत. तर बघा, तुम्हाला मी एक मॅप डायग्राम दाखवतो. तर बघा, हा जो तुमचा आहे ना पायाभूत पैसा, हा तुम्हाला महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये नेमकं काय येतं. याला आपण M0 म्हणतो, राईट. याला रिझर्व्ह मनी म्हणतात, मॉनिटरी बेस म्हणतात, पॉवर मनी म्हणतात, का मनी सप्लाय म्हणतात. तुम्ही कुठलाही स्टेटमेंट म्हणू शकता. बेस, पॉवर मनी, रिझर्व्ह मनी, मनी सप्लाय किंवा मॉनिटरी बेस. आता पायाभूत पैशामध्ये नेमकं काय येतं, तर याच्यामध्ये होतं, लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेमधील बँकांची ठेवी आणि बँकामधील रोखसाठा, नंतर लोकांकडील चलनी नोटा नाणी आणि रिझर्व्ह बँकेमधील इतर ठेवी. तर हे सगळं येतं असतं तुमच्या रिझर्व्ह मनीमध्ये, राईट. तर बघा, या ठिकाणी रिझर्व्ह शब्द वापरलेला होता की राखीव निधी, नावातच त्याला रिझर्व्ह मनी म्हणतात. याची तुमचं आन्सर येत होतं. आणि तुम्हाला मी डायग्राममध्ये सांगितले कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी पिक्टरल अँगल लक्षात ठेवू शकता. तुम्हाला जर मॅप तयार झालेला असेल तुमच्या माइंडमध्ये की ही M0 कसं आहे, त्याच्यानंतर मग काही गोष्टी त्याला ओव्हरलॅपिंग आहे, त्याला आपण M1 म्हणतो ना, त्याचा अजून काही गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत, त्याला M2 म्हणतो, नंतर M3 होतं. अशा प्रकारे ती लिस्ट वाढत जाते. नंतर पुढचा प्रश्न बघा, की श्री लकडावाला कमिटीने दारिद्र्य संबंधी अहवाल सरकारला कधी सादर केला. तर आपल्या सगळ्यांना माहिती की 1989ची कमिटी होती, लाकडावाला कमिटी, आणि त्यांनी रिपोर्ट कधी झालाय की 1993ला. तर तुम्हाला महत्त्वाची कमिटीच माहिती पाहिजे. लाकडावाला कमिटी, नंतर सुरेश तेंडुलकर कमिटी, रंगराजन कमिटी, अरविंद पानगिरे, असून ज्या कोणी वेगवेगळ्या कमिटी आलेल्या आहेत, त्या कमिटी तुम्हाला माहीत पाहिजे, त्यांचं इयर, त्या कधी आल्या, त्यांनी कधी अहवाल सादर केला, त्यांनी दारिद्र्यरेषा कुठली सांगितली, त्याच्यामधल्या शिफारशी कुठल्या, ह्या सगळ्या तुम्हाला माहीत पाहिजे. थोडंसं आता लकडावाला आलाय म्हणतो ना, जस्ट लकडावालाचा मी रेफरन्स या ठिकाणी सांगतो, जेणेकरून कसं तुम्हाला एक थोडंसं अभ्यासामध्ये कंटेक्स्ट लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा, तर लाकडावाला कमिटी, राईट. तर लाकडावाला कोण तुम्हाला मग सांगितलं बघा मी, 89ला कमिटी आली, 93ला अहवाल दिलाय, आपण ते लागू कधी केलाय शिफारसी 97 ते 2011. लगेच केलं त्या का नाही. 93 भले रिपोर्ट त्यांनी दिलेला असेल, पण त्याची शिफारसी आपण 97 ते 2011 या ठिकाणी लागू केलेल्या आहेत. आणि यांनी वायके आयोग कमिटीची शिफारसी केलेली होती, म्हणजे कॅलरी आधारित. त्यांनी कॅलरीचे देखील सांगितल्या त्या गोष्टी की 2400 कॅलरी ग्रामीण भागामध्ये आणि 2100 कॅलरी शहरी भागामध्ये, राईट. त्यांनी काही CPIचा वापर केला, CPI AL आणि CPI IW, आणि URPचा वापर करायला त्यांनी सांगितला होता. तर असे भरपूर सारे रिकमेंडेशन आहेत प्रत्येक कमिटीचे. तुला महत्त्वाच्या गोष्टी पाठ करायच्यात, राईट. त्याचा सेट आन्सर काय आहे तर 1993. फॅक्च्युअल प्रश्न होता. पुढचा खालील विधाने कर आकारण्याच्या संदर्भात आहे. कराचा अंतिम म्हणजे त्या व्यक्तीवर पडतो जी व्यक्ती कर भरते. असा आहे का? नाही. कराचा अंतिम मोजा, अंतिम म्हटले, अंतिम अंतिम म्हटले की जी व्यक्ती कर भरते त्याच्यावर नाही पडत, ज्याच्या खिशातनं पैसे जातात त्याच्यावर पडतं, लक्षात घ्या, राईट. तर साधा एक्झाम्पल की याच्याच बेस एक्झाम्पल कुठलं तर इनडायरेक्ट टॅक्स. तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये कसं असतं, समजा एखादा प्रोड्युसर असेल, त्याने टॅक्स भरलाय, बरोबर का, पण त्याला आपल्याला माहिती की हा टॅक्स तिकडं कोर्ट कॅरी फॉरवर्ड शेवटी फायनली कस्टमरला भरावा लागतो ना, बरोबर का. हे कस्टमरच्या खिशातनं पैसे जातात, म्हणून अंतिम म्हणजे जी व्यक्ती कर भरते, समजा एक्झाम्पल प्रोड्युसर म्हणून आपण, तर प्रोड्युसर जातं का नाही तर ते कस्टमरकडे जातं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पहिले स्टेटमेंट रॉंग आहे, राईट. तर जो इन्सिडेंट जो आहे ना, इन्सिडेंट होतो ना, तर तो फायनलवाल्याकडे जातो, ज्याच्या खिशातनं ऍक्च्युअली पैसे गेलेत. आणि जे इम्पॅक्ट असतो, लक्षात घ्या, इम्पॅक्ट जो असतो ना, जो इमिजिएटली पैसा भरतो टॅक्स भरणार कोण, तर प्रोड्युसर, राईट, उत्पादक, त्याला हा इम्पॅक्ट पडत असतो. पण इन्सिडेंट म्हटलं की ज्याच्या खिशातनं ऍक्च्युअली पैसे जातात, जसं की आपल्यासारखे आम आदमी, त्यांच्या खिशातून डायरेक्टली GSTचे पैसे जातात, मग आपण झालो इन्सिडेंट्सवाले लोक, राईट. नंतर अप्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये कराचा बोजा आणि आधार एकाच व्यक्ती अनुभवते, असं आहे की नाही. तर डायरेक्ट टॅक्समध्ये लक्षात घ्या, हे सेम होतं. हे डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीमध्ये होतं, हे डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीमध्ये होतं. इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीमध्ये असं होतं का नाही, इम्पॅक्ट वेगळ्या माणसावर आणि इन्सिडेंट शेवटी आम आदमीवर किंवा ज्याच्या खिशातनं पैसे गेलेत. नंतर पुढचं बघा, प्रत्यक्ष करामध्ये उच्च पातळीची लवचिकता असते. तर प्रत्यक्ष करामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे का? हो आहे ना, कारण आपल्याला माहिती आहे की ठिकाणी वेगवेगळे स्लॅब असतात.
राईट. म्हणजे कसं, समजा 0 ते 4 लाखापर्यंत कुठलंच तुम्हाला हे लागत नाही, काय लागत नाही, टॅक्स लागत नाही. 4 लाखाच्या वर जे काय असेल ते असून तुम्हाला टॅक्स लागणार. असे वेगवेगळे आपण पर्सेंटेज करून ठेवले. थोडक्यात आपण या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. म्हणजे म्हाताऱ्या लोकांना, वयोवृद्ध लोकांना कमी थोडासा टॅक्स लागणार. असे भरपूर सारे याच्यामध्ये क्रायटेरिया असतात. त्याच्यामुळे डायरेक्ट टॅक्समध्ये डिलेसिसिटी थोडीशी जास्त आहे. राईट. तर पुढचं बघा, देर इज अनसर्टन्टी रिलेटेड टू कलेक्शन फ्रॉम इनडायरेक्ट टॅक्स. आता इनडायरेक्ट टॅक्स मधून मिळणाऱ्या जे काय तुम्हाला उत्पन्न आहे त्याच्या बाबतीत अनिश्चितता असते का? हो. कारण का असं असू शकतं का? हो, होऊ शकतं ना. कारण कसं आहे ना, हा जो ट्रेंड आहे तो काय कॉन्स्टंट नाही, तो फ्लक्च्युएट होत असतो वर खाली वर खाली. त्याच्यामुळे शेवटचं स्टेटमेंट आपण जर जेनेरिकली विचार केला तर बरोबरच आहे. तुम्हाला बरोबर स्टेटमेंट विचारलेत, तेव्हा सी आणि डी करेक्टच आन्सर आहे. तुम्ही टॅक्सचा चॅप्टर प्रॉपर स्टडी केलेला असेल तर तुम्हाला या परीक्षा एक्झाममध्ये क्वेश्चन बरोबर लक्षात येतील. त्यामुळे ज्यांनी कोणी लेक्चर पाहिले नसते त्यामुळे लेक्चर बघा. त्याच्यानंतर हे सगळे आपण POAQचे वगैरे, इकॉनॉमिक सर्वेचे वगैरे लेक्चर पहा. नंतर पुढचा प्रश्न बघा, आर्थिक विकास म्हणजे दरड उत्पन्नात वाढ होय, अशी व्याख्या कोणी केली? आता हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण तुम्हाला थिंकर विचारलाय आणि थिंकर विचारायचे चान्सेस जास्त असतात. आणि मेन्समध्ये तुम्हाला डायरेक्ट मेन्शन केलेलं आपल्याला माहिती आहे की तुम्हाला थिंकर प्रश्न विचारणार आहे. पण आजकाल प्रिलिममध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वाढ म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, लेविसने अशाच प्रकारचं स्टेटमेंट केलंय ते आर्थिक विकास म्हणजे काय, तर दरड उत्पन्नामध्ये वाढ होईल आपण म्हणतो आर्थिक विकास. आणि कोणी दिलं तो स्टेटमेंट? लेविस यांनी. या ठिकाणी काय लॉजिक वगैरे नाही, सरळ फॅक्च्युअल स्टेटमेंट होतं या ठिकाणी. त्याचे तुम्हाला लॉजिक लावायला जास्त काही चान्स नाही या ठिकाणी. नंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते उदाहरण हे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा भाग नाही? राईट. म्हणजे GDPचा पार्ट नाही असं त्यांनी प्रश्न विचारलाय. जसं की कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य, जुन्या किंवा वापरलेल्या पुस्तकांचे विक्री मूल्य, त्याच्यानंतर हस्तांतरण देयके आणि मालमत्ते विक्री व्यवहारामधला मध्यस्थाला दिलेले दलाल. तर लक्षात घ्या, ही जी ब्रोकरेज वगैरे असतं ना, हे आपण याच्यामध्ये पकडतो का? नाही पकडत. कुठल्या गोष्ट पकडतं नाही पकडतं GDP मध्ये, हे पाहण्यापूर्वी तुम्हाला मी एक चार्ट दाखवतो. तुम्हाला त्याच्यातनं गोष्टी बऱ्याचशा लक्षात आलेल्या असतील तर तुम्हाला लवकर लक्षात येतील. हे ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये देखील घेतलेलं होतं. हां. तरी बघा याच्यामध्ये, तर आपण हा जो चार्ट या ठिकाणी म्हणजे पाहिला होता, तर बघा, इन्कममध्ये नेमकं काय येत नाही, राईट. तर कशाचा समावेश होतो आणि कशाचा नाही होत, हे तुम्हाला जर चार्ट स्वरूपात लक्षात ठेवलं तर बऱ्यापैकी लक्षात राहतील. आपण कशाचा समावेश होतो आपण त्या अगोदर बघा. तसं की वैयक्तिक उपभोगासाठी तुम्ही एखादी वस्तू तयार केलेली असेल तर तिचं जे मूल्य असेल ते आपण इन्कममध्ये पकडतो. त्याच्यानंतर समजा एखादा मध्यस्थ असेल म्हणजे ब्रोकर असेल,
आणि त्याचं जे कमिशन असतं, म्हणजे थोडक्यात मी एखादी वस्तू दुसऱ्या व्यक्तीला विकली, सॉरी, तर त्याचं जे कमिशन असतं ते आपण इन्कममध्ये पकडतो. पण कशाचं होत नाही, तुम्हाला समजा एकदम अचानक लाभ झाला, जसं की लॉटरी लागली, जुगार, राईट, याच्यामध्ये हा पैसा आपण इन्कममध्ये पकडत नाही, कारण तुम्ही लक्षात घ्या, एक प्रकारचा आकस्मिक लाभ आहे, राईट. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये फुकटात फुकटात भेटलेले पैसे, त्याला आपण इन्कममध्ये पकडत नाही. नंतर मृत व्यक्तीच्या मालमत्तेवरील कर, आपण त्याला म्हणतो डेट ड्युटी, याला आपण इन्कममध्ये पकडत नाही. नंतर हस्तांतरण लाभ म्हणजे काय, सरकार बघा आपल्याला सबसिडी देतं, बेरोजगारी भत्ता देतं, तर हे याला आपण ट्रान्सफर पेमेंट म्हणतो, हे त्याच्यामध्ये येत नाही. नंतर सेकंड हँड वस्तू विकून मिळालेलं उत्पन्न, कारण का ऑलरेडी आपण त्यासाठी पैसे पे केलेले असतात ना, त्यासाठी डबल काउंटिंग होऊ नये म्हणून याला सेकंड हँड वस्तू याच्यामध्ये पकडत नाही. हा, पण त्याचं कमिशन मात्र आपण पकडतो, लक्षात ठेवा. हे कन्फ्युजन करणार, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की सेकंड हँड वस्तू विकून तुम्हाला जे, समजा तुम्ही एखादी वस्तू विकली सेकंड हँड, तुम्हाला पैसे मिळाले, तर त्याला आपण इन्कममध्ये पकडणार नाही. पण समजा तुम्ही ॲज अ ब्रोकर म्हणून काम करत असाल, तुम्हाला त्या ठिकाणी जे कमिशन भेटतं हे ट्रान्झॅक्शनमध्ये, ते मात्र आपण इन्कममध्ये पकडतो. आणि शेवटचं म्हणजे शेअर्स, बॉन्ड वगैरे विकून मिळवलेले उत्पन्न. आता याला आपण का नाही पकडत, याचं कारण का, शेअर आपल्याला माहिती आहे कंपनी ऑलरेडी तुम्हाला विकलेले असतात, त्याच्यामध्ये त्याचं डबल काउंटिंग होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शेअर, बॉन्ड, डिबेंचर याच्यापासून मिळालेले उत्पादन आपण याच्यामध्ये इन्कममध्ये कन्सिडर करत नाही. तर हे जर कन्सेप्ट लक्षात आलेला असेल तर प्रश्न तुम्हाला हे लवकर लक्षात येईल की कुठला पार्ट हा GDP मध्ये नाही. तर आता मला सांगा, त्याने प्रश्न विचारलाय काय की कमिशन आहे का आपल्या, याचं आहे ना, बरोबर का, पण ट्रान्सफर पेमेंट होतं का, नाही, हे आपण मग बघायचं बरं का, हस्तांतरित देयके होते का, नाही, नाहीतर सेकंड हँड वस्तू होते का, नाही, आणि कार निर्मितीसाठी वापरलेलं टायरचं मूल्य होतं का, नाही, कारण का हे इंटरमिजिएट गुड, लक्षात घ्या, इंटरमिजिएट गुड. इंटरमिजिएट गुड म्हणजे काय, आंतरसंक्रामक वस्तू मराठीमध्ये. इंटरमिजिएट गुड असल्यामुळे आपण त्याला GDP मध्ये पकडत नाही, आपण GDP मध्ये पकडतो फायनल गुड्स, लक्षात द्या, सगळे फायनल अंतिम वस्तू यांचं मूल्य आपण पकडत असतो, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन देखील रॉंग या ठिकाणी आहे. आणि म्हणून याचं ABC हे रॉंग आहे, लक्षात घ्या. तुमचं करेक्ट कुठलं, फक्त D हे करेक्ट आहे, आणि रॉंग त्यांनी प्रश्न विचारलाय खालीलपैकी कुठलं रॉंग आहे, म्हणजे काय कुठला पार्ट नाही GDPचा, तर हे वरचे पार्ट नाही, फक्त D हा पार्ट आहे. नंतर पुढचा प्रश्न का, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालीलपैकी कोणती संज्ञा ही क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट दाखवते, म्हणजे काय, तीव्र बेरोजगारी दाखवते. तर तुम्हाला जे वेगवेगळे हे क्रायटेरिया माहीत असेल, जसं की UPS, त्याच्यानंतर करंट विकली स्टेटस, करंट डेली स्टेटस, याच्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या बेरोजगार कळत असतात. हा देखील आपण चार्ट बुकमध्ये कव्हर केलाय, तुम्हाला त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतील. तरी हा प्रश्न लॉजिकल देखील चालू शकतो. बघा आता क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर जुनाट बेरोजगारी, खूप असा लक्षात घ्या, खूप महिने किंवा खूप वर्ष एखादी व्यक्ती बेरोजगार असताना त्याला म्हणतो जुनाट बेरोजगारी. जुनाट म्हणजे खूप लॉंगवाली, राईट. आता हे कधी पॉसिबल आहे, तर डेलीमध्ये पॉसिबल आहे का, नाही, डेलीमध्ये आपण फक्त एका दिवसाचे एम्प्लॉयमेंट कन्सिडर करतोय, त्याच्यामुळे हा ऑप्शन निघून जाईल, कॉमन सेन्स वापरायचा. नाहीतर करंट स्टेटस अनएम्प्लॉयमेंट असा काय प्रकार असतो का, असा काही प्रकार नसतो, लक्षात का, करंट स्टेटस अनएम्प्लॉयमेंट असा काहीच प्रकार नसतो. CDS असतो, डेली स्टेटस असतो, तर आपण CDS म्हणतो, राईट. त्यामुळं हा तर बरोबर, म्हणजे ॲज अ ऑप्शन म्हणून तो बरोबर आहे, पण आन्सर म्हणून तो बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर करंट स्टेटस अनएम्प्लॉयमेंट असे काही टर्मच नाही, लक्षात घ्या, त्याच्यामुळे हा बनाबाने ऑप्शन आहे. आणि युज्युअल स्टेटस अनएम्प्लॉयमेंट, येस, युज्युअल स्टेटस अनएम्प्लॉयमेंटमध्ये आपण 365 दिवसाचा कालावधी पकडत असतो, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त दिवस एखादी व्यक्ती बेरोजगार असेल तर ती त्या ठिकाणी क्रॉनिकली अनएम्प्लॉईड ठरते, म्हणजे काय, जुनाट बेरोजगारीमध्ये येते. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर C आहे. आणि ऑल ऑफ द देईल का, नाही, ऑल ऑफ द बो येणार नाही, कारण का हे गोष्टी सगळ्या मिसमॅच होतात त्या ठिकाणी. हा एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न होता, ज्यांनी ऑलरेडी तो UPS, CWS, CDS याच्यामुळे कुठली अनएम्प्लॉयमेंट होते हे जर माहीत करून घेतलं असेल तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा की बाजार किमतीला बाजार किमती स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि घटक खर्चात स्थूल देशांतर्गत उत्पादन यातील फरक आता तुम्हाला इंग्लिश वाचून दाखवतो की GDP ॲट मार्केट प्राइस, हे वाचायला इझी बघा, पण ते थोडंसं किचकट जातं. GDP ॲट मार्केट प्राइस म्हणजे मी शॉर्टमध्ये लिहितो बघा, GDP ॲट MP अँड GDP ॲट फॅक्टर कॉस्ट, GDP ॲट FC, राईट. याच्यामध्ये डिफरन्स कशामुळे येतो, हा तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला की दोन्हीकडे GDPचं मेजर करतोय, पण इकडे मार्केट प्राइस आहे, इकडे फॅक्टर कॉस्ट आहे, याच्यामध्ये नेमकं असं काय घडतं. तर आपल्या सगळ्यांना माहिती की फॅक्टर कॉस्ट जे आहे, म्हणजे फॅक्टरीमध्ये एखादी वस्तू तयार करण्यासाठी लागलेला खर्च,
पण ज्यावेळेस ती फॅक्टरीमध्ये बाहेर पडतं आपल्याला माहिती त्याच्यावर काय लागतं, त्याच्यावर लागतं टॅक्सेस. आणि सरकार काही ठिकाणी तुम्हाला सबसिडी देखील देऊ शकतं, राईट. म्हणजे टॅक्सेस आणि सबसिडी म्हणजे काय नेट व्हॅल्यू होती समजा एक्सेल, ती तुमच्या FC मध्ये ऍड होते किंवा मायनस होते, डिपेंड करेल हे टॅक्स अँड सबसिडीचं शेवटी आन्सर काय ते. आणि त्यानुसार मग इनडायरेक्ट टॅक्स अँड सबसिडी हे मॅटर करतात कशामध्ये, ह्या दोघांच्या डिफरन्समध्ये. तर GDP ॲट मार्केट प्राइस आणि GDP ॲट फॅक्टर कॉस्ट याच्यामधला असायला डिफरन्स, की आपण टॅक्सेस आणि सबसिडीज त्या ठिकाणी टॅक्सेस काय करत असतो, ॲड करत असतो आणि सबसिडी मायनस करत असतो. लक्षात या ठिकाणी टॅक्सेस ॲड करतो आणि सबसिडी आपण मायनस करतो, राईट. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. ऑलरेडी खूप सारे किचकट फॉर्म्युले त्याचे, मी तुम्हाला जस्ट मी कन्सेप्च्युअली सांगतोय दोघांमधला डिफरन्स, बाकी ते फॉर्म्युले वगैरे सध्या या ठिकाणी करायची गरज नाही आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, की आर्थिक विकास आणि मानवी विकास याच्यामध्ये फरक आहे तो कुणी मांडलाय. तर सगळ्यांना हे आन्सर असं आलंच पाहिजे, की HDI ही जी कन्सेप्ट आहे हे सगळ्यात पहिल्यांदा कुणी मांडली होती, म्हणजे कुणी डेव्हलप केली होती, तर पाकिस्तानचे अर्थतज्ञ म्हणजे प्राचार्य मेहबूब उल हक यांनी खूप आधी मांडली होती. त्याला कुणी मदत केली होती, अमर्त्य सेन या भारतीय इकॉनॉमिक्सनी मदत केली होती. कोण, अमर्त्य सेन, लक्षात ठेवा, राईट. आणि पुढे जाऊन काय झालं मग, युनायटेड नेशनच्या डेव्हलपमेंट प्रोग्राम अर्थात UNDP ही कन्सेप्ट स्वीकारली आणि मग 1990 मध्ये पहिल्यांदा HDI रिपोर्ट जारी केला. तर अशा प्रकारची ओव्हरऑल सगळी क्रॉनॉलॉजी आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे, फॅक्ट पाठच पाहिजे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की HDI ही कन्सेप्ट डेव्हलप करण्यामध्ये कोणाचा वाटा आहे, तर मेहबूब उल हक. आणि भारताच्या बाबतीमध्ये सांगायचं तर अमर्त्य सेन यांनी त्यांना मदत केलेली होती आणि मग UNDP ती स्वीकारली, राईट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते समीकरण हे चलन संख्यामान सिद्धांताच्या रोग दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट्स कॅश बॅलन्स अप्रोच टू द क्वांटिटी थिअरी ऑफ द मनी, राईट. आपल्याला माहिती की क्वांटिटी थिअरी ऑफ अप्रोचमध्ये वेगवेगळे अप्रोचेस आहेत, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अप्रोच म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच. आता प्रश्न थोडासा तुम्हाला फॅक्च्युअली वाढू शकतो, काही ना कन्सेप्टली वाढू शकतो. त्याला कन्सेप्ट वाचले असतील त्यांना हा चॅप्टर म्हणजे हा जो टॉपिक आहे एकदम इझिली कव्हर होऊन जाईल, लक्षात ठेवा, राईट. त्याच्यामुळे हा जर तुम्हाला माहिती असेल की M इज इक्वल टू PT, राईट, M इज इक्वल टू काय, ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तर क्वेश्चन इझी होऊन जातो. आणि याचा आन्सर आहे का, M इज इक्वल टू KPR. त्याचा आन्सर कसं आलं, मी तुम्हाला अगोदर काय करतो, या सगळ्या थिअरी एकदा एक जस्ट बरोबर एक ओव्हरलिक करून द्या, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की नेमक्या थिअरी आहेत काय. तर बघा, ह्या मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी थिअरीज आहेत कशाच्या, तर पैशाच्या, लक्षात घ्या. ह्या मौद्रिक सिद्धांत आहेत कशाचे, पैशाचे, राईट. मौद्रिक आणि अमौद्रिक सिद्धांत. सगळ्यात पहिले तुमचा ट्रान्झॅक्शन अप्रोच, नंतर कॅश बॅलन्स अप्रोच. प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले त्यांनी, तर विचारले तुम्हाला क्वांटिटी थिअरी ऑफ अप्रोचमध्ये, राईट. बघा प्रश्नामध्ये पुन्हा बघा, तुम्हाला विचारलं की कॅश बॅलन्स अप्रोच टू द क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. तर कॅश बॅलन्स आपण या ठिकाणी बघा, याच्यामध्ये कोण कोण थिंकर आहेत, अल्फ्रेड मार्शल आहे, पिगो आहे, रॉबर्टसन, हे 3 लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये यांनी काय सांगितलं होतं, M इज इक्वल टू KPT, राईट. तर केची व्हॅल्यू काय 1/V, आणि एमला आपण असं लिहू शकतो M इज इक्वल टू KY, वाय म्हणजे काय PT, म्हणजे KPT. या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिसतंय, तर KPR दिसतंय का, राईट. अशा प्रकारचे या ठिकाणी आरच्या जागी तुम्ही T टाकू शकता, डिपेंड करतो तुम्हाला काय टाकायचं त्या ठिकाणी. तर अशा प्रकारचे आन्सर करेक्ट येतं, राईट. तुम्ही असं KPRला आपण KPT असं देखील करू शकतो, त्याच्यामुळे याचा पहिला आन्सर बरोबर आहे. बाकीचे काय येणार नाही, कारण M इज इक्वल टू PT कुठं आपण पाहिलं तर तुम्हाला माहिती असेल M इज इक्वल टू PT येतो. त्यांनी ऑप्शन देताना देखील चुकीचं दिलाय. M इज इक्वल टू PT जो आहे तो आयर्विन फिशरचा आहे, राईट. त्याच्यानंतर Y इज इक्वल टू ME असं काय आहे का, असं काही नाही. आणि M इज इक्वल टू PI असं काय आहे का, असं काही बघा तुम्हाला फॉर्म्युलामध्ये असं काही दिसतंय का, काही M इज इक्वल टू काय असेल ते, राईट. असं काही वेगवेगळे फॉर्म्युला नाहीत, ते बनाय फॉर्म्युला आपण म्हणू शकतो. पण हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर सुटतो, कुठला, M इज इक्वल टू KPR. आताच आपण पाहिलं इक्वेशनमध्ये. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हेक्चर ओव्हलिन सिद्धांतानुसार. आता बघा, हेक्चर ओव्हलिन मगाशी प्रश्न विचारला होता, पुन्हा सिद्धांत आलाय, म्हणजे हा एक महत्त्वाचा थिंकर आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. तर हेक्चर ओव्हलिनचं काय म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराची उत्पादन घटक विपुलता आणि उत्पादन घटक प्रधानता यांच्याद्वारे निर्धारित होते. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय जो काही व्यापार होतो त्याची काही रचना असते, ते कशामुळे ठरते, त्यांनी सांगितलं की उत्पादन घटकाची विपुलता किती आहे, म्हणजे तो किती मोठ्या प्रमाणात अबंडंटली अवेलेबल आहे, कुठला, तर उत्पादन घटक. त्याला आपण म्हणतात फॅक्टर एंडोनमेंट. आणि दुसरं उत्पादन, समजा एखादा कंट्री असेल त्याच्या एखादा प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो नॅचरली, त्याला म्हणतो आपण फॅक्टर एंडोनमेंट. आणि दुसरं आहे उत्पादन घटक प्रधानता, राईट. म्हणजे काय, फॅक्टर इंटेन्सिटी आपण त्याला म्हणतो. तर ह्या दोघांमधल्या गोष्टीमुळे
आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना ठरते, असं हेक्चर ओलिन यांचं म्हणणं होतं. नंतर काळाच्या ओघात उत्पादन घटक विपुलता आणि उत्पादन घटक प्रधानता याच्यामध्ये बदल होणं शक्य नसते. आता त्यांनी म्हटलंय की जसं जसं टाइम चेंज होत राहतो की याच्यामध्ये काहीच फरक होणार नाही, असं म्हणणं आहे, असं यांनी सांगितलंय. असं आहे का? नाही. तर फॅक्टर एंडोमेंट आणि फॅक्टर इंटेन्सिटी म्हणजे अर्थात उत्पादन घटकाची विपुलता आणि उत्पादन घटकांची प्रधानता याच्यामध्ये ऑब्व्हियसली चेंजेस होणार नाही. त्याच्यामध्ये काही ट्रेंड नाही का, असं तो कॉन्सेप्ट राहायला पाहिजे. आता मला प्रश्न विचारले की बरोबर कुठलं आहे, त्याच्यामध्ये फक्त ए करेक्ट आन्सर आहे, बी हे रॉंग आहे, लक्षात ठेवा. राईट. तर हेक्चर ओलिनच्या बाबतीमध्ये दोन प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हेक्चर ओलिनची स्टडी करता त्यावेळेस या बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या बेटर राहतील. राईट. म्हणजे मी एक ओव्हरलोक करत होतो की हेक्चर ओलिनची थिअरी नेमकी काय होती. तर बघा हेक्चर ओलिन याचा फॅक्टर एंडोमेंट थिअरी आहे. तर मी थोडंसं आहे ना क्लीन करतो, म्हणजे कसं तुम्हाला बऱ्यापैकी ते लक्षात येईल. हे लेक्चरच्या वेळेस ठीक आहे, थोडंसं हे क्लीन करणं हे परमनंट झालं थोडंसं. ठीक आहे, आपण याला आपण असंच स्टडी करूया. तर बघा फॅक्टर एन्व्हायरमेंट थिअरी या ठिकाणी दिलेली आहे हेक्चर ओलिनची. कधी दिली ती 1993मध्ये, 1933मध्ये. याचं म्हणणं असं होतं की भांडवल प्रधान देश जे आहेत हे भांडवल प्रधान वस्तूची काय करतात, निर्यात करतात. आणि जे श्रमप्रधान कंट्री असतात ते श्रमप्रधान वस्तूंची निर्यात करतो. म्हणजे समजा अमेरिका एक्झाम्पल आपण पकडूया. समजा अमेरिकेमध्ये सगळं कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहेत. त्याचं म्हणणं होतं की मग ते कॅपिटल इंटेन्सिव्ह गुड्सची विक्री करणार आणि ते काय करणार मग अशा कंट्रीकडनं ज्या ठिकाणी लेबर इंटेन्सिव्ह आहेत जसं की इंडिया वगैरे, तर त्या ठिकाणी काय करणार इंडिया मग लेबर इंटेन्सिव्ह वस्तूची निर्यात करणार, असं यांचं म्हणणं होतं. राईट. तर पण ॲक्च्युली त्याला विरोध कोणी केला पडतो, लिओन टिपाने. लिओन टिपाने असं काय नसतंय, अमेरिका देखील लेबर इंटेन्सिव्ह वस्तूची निर्यात करत असते. त्याच्यामुळे हा सिद्धांत थोडासा पार्शियल करेक्ट आपण म्हणू शकतो. राईट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुमच्या तौनिक खर्चाच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडवतो म्हणजे काय, अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह कॉस्ट. कंपॅरेटिव्ह कॉस्ट कोणी दिली होती? राईट. तर त्याच्यावर तुम्हाला माहित पाहिजे की कंपॅरेटिव्ह कॉस्ट कोणी दिली होती, रिलेटिव्ह कॉस्ट कोणी दिली होती. त्याच्यानुसार मग तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार कसा होतो त्याच्यावरून कळून जाईल की मग कंपॅरेटिव्ह कॉस्ट म्हणजे काय आणि ॲब्सोल्यूट कॉस्ट याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. आपण आधी ऑप्शन वाचून घ्या. डिफरंट कंट्रीज हॅव डिफरंट ॲडव्हांटेजेस इन द प्रोडक्शन ऑफ डिफरंट कमोडिटीज. म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजला वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यामध्ये वेगवेगळे ॲडव्हांटेज असं यांचं म्हणणं होतं. नंतर पुढचं बघा, डिफरंट कंट्रीज हॅव डिफरंट ॲडव्हांटेजेस इन द प्रोडक्शन ऑफ द सेम कम्युनिटीज. या ठिकाणी कम्युनिटीज सेम ठेवल्यात, बाकी सगळे स्टेटमेंट सेम आहे. आणि डिफरंट कंट्रीज हॅव सेम ॲडव्हांटेजेस इन द प्रोडक्शन ऑफ सेम कम्युनिटीज. आणि शेवटचं तर बदललंच, पण आधीचं जे होतं ना ॲडव्हांटेजेस हे देखील या ठिकाणी बदललेलं आहे. तर कंपॅरेटिव्ह कॉस्ट थिअरी तुम्हाला माहीत पाहिजे की मग कंपॅरेटिव्ह कोणाची, रिलेटिव्ह कोणाची. ठीक आहे. तर बघा, तर मी थोडंसं एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी देतो, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इंटरलिंक होऊन जातील. तर बघा, हे सगळे तुमचे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आहेत. आता कंपॅरेटिव्ह कॉस्ट थिअरी कोण दिली? तर लक्षात घ्या, कंपॅरेटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी पाहू, जसं की ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हांटेज. हे कोण असेल तर ॲडम स्मिथचं आहे, क्लासिकल थिंकर, लक्षात ठेवा, कोण ॲडम स्मिथ. नंतर त्याच्यानंतर आलं तो म्हणजे रिलेटिव्ह कॉस्ट ॲडव्हांटेज. हे कोणी दिली होती? तर ड्रिव्ही कॉट्रो यांनी त्याच्याविषयी कन्सेप्ट दिलेली होती. आता ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हांटेजचे काय ड्रॉबॅक असेल ते ह्या डेव्हिड रिकॉर्डच्या थिअरीने ते रिकवर केलेले होते. आता प्रश्न आपण पुन्हा बघूया की आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याचं मागचं कारण काय. ते कारण तुम्हाला त्या ठिकाणी विचारलंय की काय की वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये वेगवेगळ्या असतात, हे महत्वाचं आपल्यासाठी. ठीक आहे. हे बघा या ठिकाणी दिले की जेव्हा एका देशाला एका वस्तूच्या बाबतीत निरपेक्ष वेळ लाभ होतो
आणि दुसऱ्या वस्तूच्या बाबतीत निरपेक्ष व्हॅल्यू होतो, त्या दोन देशांमध्ये काय होतो, व्यापार होतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज या ठिकाणी विचारलेलं आहे. राईट. तर दोन्ही एकदा वाचून घ्या की ॲडम स्मिथचं काय म्हणणं होतं आणि डेव्हिड रिकर्डचं काय म्हणणं होतं. आणि ह्याला आपण मी ते एक्झाम्पल देऊन सांगितले लेक्चरमध्ये की या दोघांमध्ये नका डिफरन्स काय, ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज आणि रिलेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज यामध्ये डिफरन्स काय, ह्याला आपण लेक्चरमध्ये पाहिलेले. याचं वन आन्सर लक्षात ठेवा. म्हणजे असं स्थिर स्टडी कराल ना, त्या स्टडीचं कंटेक्स वाचून या ठिकाणी तुम्हाला याचा आन्सर सॉल्व करावा लागेल. नंतर याचा पुढचा प्रश्न तो म्हणजे दारिद्र्य मोजमापनाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणती संज्ञा हे 2020 मध्ये मांडली गेली. तर लक्षात घ्या, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ही नवीन कन्सेप्ट आली. आधी कुठली होती, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. राईट. 1997 सालची कन्सेप्ट आहे. पण पुढं सरकारला म्हणजे UNTPला कळलं की ही जी कन्सेप्ट आहे ना, HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, ही काही इन्क्लुजन नाही, ही काही ब्रॉड नाही. याच्यामुळे बऱ्याचशापैकी आपल्या लोकांची गरिबी समजून नाहीत. पुढे जाऊन 1997च्या HPIची जागी एक नवीन रिपोर्ट आला होता, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला दारिद्र्याचा बहुआयामी निर्देशांक म्हणतो. राईट. तर हा रिपोर्ट त्यांनी पब्लिश केलेला होता. ही पूर्ण ओव्हरऑल क्रोनॉलॉजी आपण लेक्चरमध्ये पाहिलेली आहे की कशा प्रकारे सगळे वेगवेगळे रिपोर्ट आलेत, त्यांची क्रोनॉलॉजी काय, कोणी कोणाला रिप्लेस केलं, सध्या कुठले कुठले चालू आहेत, त्याच्यामध्ये इंडियाची रँकिंग काय, जगामध्ये पहिलं रँकिंग कोणाचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करत असतो. ठीक आहे. तर